ओके, नमस्कार सगळ्यांना. तर राज्यसेवा आता 21 ऑगस्टला आपली होणार आहे. ठीक आहे. तर आजची तारीख आहे 23. तर नाही म्हटलं तरी साधारण 27 दिवसाची वेळ आपल्याकडे आहे. तर या 27 दिवसामध्ये एकंदरीत तुमचं वेळेचं नियोजन कसं असायला पाहिजे आणि सब्जेक्ट वाईज मायक्रो लेवल ॲनालिसिस जे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून एक करत असतो, ज्याच्या माध्यमातून आपल्याला कळत असतं की कुठल्या टॉपिकवर भर द्यावा, किती डीप आपण क्वेश्चन करायला पाहिजे, माहिती नसलेले प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच कसा डेव्हलप करायला पाहिजे बेसिकली. तर ह्या गोष्टी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून ह्या गोष्टी आपण करत असतो. तर एकंदरीत ह्या 27 दिवसाचं बेसिक टाईमचं डिव्हिजन माझ्या मते कसं असायला पाहिजे हे त्याविषयी थोडंसं बोलेल मी. आणि त्यानंतर मग आपण सब्जेक्ट वाईज कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे ठरतात जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे ॲनालिसिस मी स्वतः केलेलं होतं माझ्यासाठी, तर त्या संबंधित मी बोलेल. माझं नाव निपुण मनोहर आहे. यावर्षी 2020च्या फायनल रिझल्टमध्ये माझं सहाय्यक राज्यकर आयुक्त म्हणून निवड झालेली आहे. ठीक आहे. चला लेक्चरला सुरू करूयात आपण. तर लक्षात घ्या, आता आपल्याकडे साधारण 21 ऑगस्टचा विचार केला. 21 ऑगस्ट. ठीक आहे. आणि आजची तारीख आहे 23 जुलै. ठीक आहे. तर नाही म्हटलं तरी टोटल 27 दिवस तुमच्याकडे आहेत. तर हे जे टोटल 27 दिवस आहेत, तर त्यामध्ये माझ्या मते एकंदरीत तुम्हाला तुमच्या किती रिव्हिजन पॉसिबल आहे 27 दिवसामध्ये. तर एकंदरीत जर तुमचा नॉर्मल व्यवस्थित अभ्यास असेल, अगोदर 2-4 रिव्हिजन प्रॉपर केलेले असेल, जे अगोदर मी माझ्या 100 डेज प्लॅन याच्या अगोदर केला होता राज्यसेवेच्या बाबतीत, त्यानंतर मग एक 45 डेज प्लॅन केलेला होता. तर त्या प्लॅनमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी बोललेलो आहे. जर कोणी बघितलं नसेल तर ते तुम्ही माझ्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलला दोन्ही याला ते शेअर केलं आहे. @निपुण मनोहर हे टेलिग्राम किंवा यूट्यूब चॅनल, या दोन्ही याला तुम्हाला त्या गोष्टी मिळतील. ठीक आहे. इथे तर ठीक आहे. सो त्याच्यावर आपण ऑफलाईन लेक्चर पण एक केलेलं होतं, ते पण तुम्ही बघू शकता. चालेल. तर बघा, इथे तुम्हाला ते बाकीचे अगोदर जे लेक्चर केलेले असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुमची जे शेवटच्या महिन्यामध्ये एक शेवटची रिव्हिजन ही 7 दिवसाची, शेवटची रिव्हिजन 7 डेज आणि त्याच्या अगोदरची रिव्हिजन 15 दिवसाची. ठीक आहे. 15 डेज रिव्हिजन आणि त्याच्या अगोदरची 15 दिवसाची आणि 7 दिवसाची. 7 दिवसाच्या रिव्हिजनमध्ये 1 सब्जेक्ट पर एका दिवसाला, म्हणजे एक सब्जेक्ट. साधारण आपल्याला 6 सब्जेक्ट, आपण त्यामध्ये पर्यावरण भूगोलामध्ये जर कन्सिडर केला तर 1 सब्जेक्ट पर डे असं जर कन्सिडर केला आपण, तर साधारण एक दिवसाला एक सब्जेक्ट आपण यामध्ये कवर करू शकतो. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदरची जी काही रिव्हिजन असेल जे 15 दिवसाची, त्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं की 2 दिवस तुम्ही एका सब्जेक्टला देऊ शकता, 2 डेज पर सब्जेक्ट. ठीक आहे. असं तुम्ही डिव्हिजन तुम्ही देऊ शकता, तसं मी त्या प्लॅनमध्ये सांगितलेलं होतं. ठीक आहे. 2 डेज पर सब्जेक्ट. त्यानंतर मग आता ही जी 7 दिवसाची शेवटची रिव्हिजन असते याला मी कॉन्फिडन्स बूस्टर रिव्हिजन म्हणतो. तर ही जी कॉन्फिडन्स बूस्टर रिव्हिजन असते, तर यामध्ये तुम्ही हे 15 दिवसात जे काही वाचलेलं असतं हे पटापट आठवत असतं, त्यामुळे तुम्हाला याचं कॉन्फिडन्स बूस्ट होण्यासाठी चांगली मदत होते. ठीक आहे. आता हे एका दिवसात एक सब्जेक्ट किंवा 2 दिवसात एक सब्जेक्ट पॉसिबल आहे का? तर व्हेरी मच पॉसिबल, जर तुम्ही प्रॉपर ॲनालिसिस करून कुठल्या टॉपिकवर फोकस करावा, एक्झाम ओरिएंटेड आणि किती फोकस करावा, एक्झाम ओरिएंटेड कंटेंटवर फोकस केला तर 100% तुम्ही एवढ्या कमी वेळेमध्ये तो सब्जेक्ट कवर करू शकता, असं मी तेव्हा सजेस्ट केलं होतं. पण आता आपल्याकडे 27 दिवस आहे. तर 27 दिवसामध्ये जर तुमचं हे पॉसिबल नसेल, ठीक आहे, 15 आणि 7 दिवस, तर तरी तुम्ही 2 रिव्हिजनचा जो काही तुमचा टार्गेट आहे तो तुम्ही कसा अचीव करू शकता. तर हे जे 27 दिवस आहे यामध्ये साधारण तुम्ही 8 ते 10 दिवस, किती, 8 ते 10 दिवस तुम्ही याला देऊ शकता शेवटच्या रिव्हिजनला. आणि 8 ते 10 दिवस जर तुमच्या याच्यामध्ये गेले तर तुमच्याकडे 15 ते 17 दिवस, ठीक आहे, 15 ते 17 दिवस तुमचे साधारण लास्ट बट 1 रिव्हिजनला तुमचे राहतील. ठीक आहे. लास्ट बट 1 रिव्हिजनला तुमचे राहतील, म्हणजे 6-10 दिवस आपण इथं कन्सिडर केलं, 17 दिवस इथं कन्सिडर केले. ठीक आहे. किंवा मग इथं 8 दिवस असेल तर इथं 15 दिवस, तर ह्या टाईपमध्ये. ओके. तर 15 ते 17 दिवस तुम्ही एका म्हणजे लास्ट बट 1 रिव्हिजनला देऊ शकता आणि 8 ते 10 दिवस, लक्षात घ्या, 8 ते 10 दिवस हे तुम्ही शेवटच्या रिव्हिजनला देऊ शकता. अशा प्रकारचं तुम्ही रिव्हिजनचं डिव्हिजन करू शकता. अशा प्रकारे तुम्ही 2 रिव्हिजन शेवटच्या ह्या काळामध्ये 100% करू शकता, अगोदर तुमच्या रिव्हिजन प्रॉपर असतील तर. ठीक आहे. आता या शेवटच्या काळामध्ये कुठल्या टॉपिकवर तुम्ही मेजर फोकस करायला पाहिजे, याच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करण्यास मदत होईल. कारण की प्रश्न कुठल्या अनुषंगाने कुठल्या टॉपिकवर येते त्याच्यावर आपण सब्जेक्ट वाईज थोडीशी चर्चा करूया.
ठीक आहे. तर पहिलाच सब्जेक्ट आपण करंट अफेअरचा बघणार आहे. करंट अफेअरमध्ये जनरली शेवटच्या महिन्यामध्ये तुमचा काय अप्रोच असायला पाहिजे, कुठल्या गोष्टीवर तुम्ही फोकस करायला पाहिजे. तर बघा, करंट अफेअर या विषयामध्ये जे एक रेग्युलर प्रश्न तुम्हाला दिसेल तो म्हणजे योजना. ठीक आहे. तर योजना ह्या 3 प्रकारे विचारू शकतात. एक राज्याविषयक योजना, एक येऊ शकतं मग इतर राज्यांच्या योजना किंवा महाराष्ट्राच्या योजना, इतर राज्याच्या योजना आणि नॅशनल लेवलच्या राष्ट्रीय योजना, अशा प्रकारच्या योजना तुम्हाला विचारू शकतात. त्यामध्ये आता लक्षात घ्या, DBT आणि आधार, इथं आचार झालं हे चेंज करून घ्या, आधार. ठीक आहे. DBT आणि आधार, DBT आणि आधार ह्या ज्या फायनान्शियल इन्क्लुजनच्या योजना आहे याच्यावर आहे ना प्रश्न जे कसे येत आहेत हे कसे DBT, आधार आणि जनधन योजना. ठीक आहे. तर ह्याच्यावर प्रश्न कसे येते, याच्यावर प्रश्न, ह्या प्रश्न योजनांवर प्रश्न डीप येतात. ठीक आहे. त्यातही जनधन योजनावर प्रश्न बघितल्यानंतर तुम्ही तर डीप येतात प्रश्न. तर त्यामुळे ती योजना किंवा जे फायनान्शियल इन्क्लुजनच्या ज्या योजना असतील त्या तुम्ही प्रॉपर करा, व्यवस्थित करा. आणि इतर योजना तुम्ही वरवर केला तरी चालेल. बरोबर म्हणजे काय, योजना केव्हा चालू झाली, केव्हा कुठल्या राज्यातून सुरू झाली, योजनेचा उद्देश काय, राईट, आणि महत्त्वाचं जर त्याचं काय महत्त्वाचं टार्गेट असेल तर तेवढं. ठीक आहे. तर त्याच्या बेसिसवर तुमची योजनाचे प्रश्न सुटतात. ओके. तर योजना तुम्ही अशा करू शकता. त्यामध्ये मग फायनान्शियल इन्क्लुजनच्या योजना डिटेलमध्ये करा, बाकीच्या योजना तुम्ही वरवर केलं तरी तुमचे प्रश्न सुटू शकतात. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर 13 ते 19 पर्यंतचं ॲनालिसिस मी इथे लिहिलं आहे. 20चं ॲनालिसिस खाली तुम्हाला सेपरेटली करून दिलेलं आहे. 21चं ॲनालिसिस तुम्ही स्वतः करणं त्यामध्ये अपेक्षित आहे, हे ॲनालिसिस बघून. ठीक आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पण 21च्या पेपरचा ॲनालिसिस करून, स्वतः ॲनालिसिस करून बेसिकली तुम्हाला पण ॲक्च्युली पेपर सध्याचा लेटेस्ट पॅटर्न समजण्यासाठी चांगली मदत होऊ शकते. ठीक आहे. सो तुम्ही योजना अशा प्रकारे करू शकता. ठीक आहे. त्यानंतर मग 13 ते 19 पर्यंत किंवा 20मध्ये पण तुम्हाला रेग्युलरली योजनावर प्रश्न दिसतात, त्यामुळे हा महत्त्वाचा टॉपिक होऊन जातो. त्यानंतर पुरस्कार. आता पुरस्कार राज्यसेवेमध्ये प्रश्न जे विचारण्यात येत आहे ते म्हणजे मेजर पुरस्कारावर विचारण्यात येत आहे. याचा अर्थ हा नाही की छोटे मोठे पुरस्कारावर प्रश्न विचारण्यात येत नाही, पण असे किती पुरस्कार तुम्ही करणार ना छोटे मोठे, राईट. तसं छोटे मोठे प्रश्न एखादा आलाच, ठीक आहे, एखादा तो प्रश्न आलाच तरी आपण जो अननोन प्रश्न टॅकल करण्याच्या बाबतीत मी जो अप्रोच सांगत असतो, मग याच्यावर मी एक सेपरेट लेक्चर पण केलं माझ्या यूट्यूब चॅनलला. बघा तुम्ही, माहिती नसलेले प्रश्न टॅकल कसे करावे असं यूट्यूब चॅनलवर मी एक लेक्चर टाकलं आहे. निपुण मनावर सर्च केलं तरी तुम्हाला यूट्यूब चॅनल सापडेल. ठीक आहे. ओके. त्यावर तो व्हिडिओ बघा तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला कळेल की ज्या काही योजना आहेत ना, योजना नाही, जे काही माहिती नसतं तर प्रश्न ते टॅकल करण्याचा अप्रोच, ते म्हणजे मग कुठल्याही सब्जेक्टमध्ये, सायन्स असू द्या, करंट असू द्या, तो अप्रोच जर तुम्ही प्रॉपर डेव्हलप केला तर जे प्रश्न तुम्हाला माहिती नसतात किंवा अवघड स्वरूपाचे असतात ते टॅकल करण्याचा अप्रोच तुमच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतो आणि तुम्हाला काही माहिती नसलं तरी तो प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. तर त्यासाठी लॉजिक तुमचं प्रॉपर डेव्हलप होणं अपेक्षित आहे. ते लेक्चर आठवणीनं बघा, तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा. ओके. सो पुरस्कार यामध्ये बघा, मग साहित्य अकादमी पुरस्कार, नोबेलवर पुरस्कार, ज्ञानपीठवर पुरस्कार, राईट. तर ज्ञानपीठ पुरस्कार याच्यावर प्रश्न तुम्हाला दिसतील. इथे पण 18ला पण ज्ञानपीठ, नोबेलवर तुम्हाला दिसतील, 19ला नोबेलवर. म्हणजे याचा अर्थ काय की मेजर जे पुरस्कार आहेत ना, मेजर पुरस्कार खूप म्हणजे रेग्युलरली विचारण्यात येत आहेत आणि मेजर पुरस्कारामध्ये पण बेसिक इन्फॉर्मेशन. ठीक आहे. तर साहित्य अकॅडमीमध्ये समजा साहित्य अकॅडमीची स्थापना, साहित्य अकॅडमी किती भाषेमध्ये दिला जातो, ज्ञानपीठचं पण तसंच, ज्ञानपीठ कोणामार्फत दिला जातो, अशा प्रकारचे प्रश्न, नोबेल पारितोषिक, सिंपल बेसिक प्रश्न असतात. खूप डीप करायला जातो आपण, त्यामुळे मग तुमच्या रिव्हिजन होत नाही, राईट. जर तुम्ही प्रश्न प्रॉपर बघितलेला, प्रॉपर बघितले तुम्हाला कळेल की किती डीपमध्ये जायचं, राईट. जर तुम्ही प्रश्न बघितले आणि त्यामध्ये कुठं चुकवलेलं आहे तर ते बघितल्यानंतर तुम्हाला डायरेक्टच कळेल की प्रश्न बेसिकली ही बेसिक इन्फॉर्मेशनवर चुकवलं जातं. त्यामुळे मग तुम्ही ते बेसिक इन्फॉर्मेशन प्रॉपर करा. ह्या शेवटच्या महिन्यामध्ये तुम्हाला नक्की त्याचा चांगला बेनिफिट होईल. आणि ही म्हणजे चाळणी परीक्षा आहे, पूर्वपरीक्षा म्हणजे चाळणी परीक्षा, त्यामुळे मेजर फोकस हा बेसिक डेटावर असतो, तो व्यवस्थित करा. ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही सगळंच केलेलं असतं, पण या शेवटच्या महिन्यामध्ये कदाचित बऱ्याच लोकांना तेवढं कॉपअप होत नाही की एवढा सगळा डेटा कसा करायचा, किंवा एवढ्या कमी वेळेमध्ये एखाद्या काहीच्या रिव्हिजन पण होत नाही. तर मग ते रिव्हिजन प्रॉपर किंवा मल्टिपल रिव्हिजन होण्यासाठी डेटा तुमचा कमी होणं अपेक्षित आहे, तर ते तुम्ही असं प्रॉपर करू शकता. ओके. सो पुरस्कारामध्ये मग मेजर पुरस्कार करा, लेटेस्टवाले पुरस्कार करा तुम्ही. त्यानंतर मग दिवस, वर्ष, शताब्दी. तर यामध्ये दिवस, वर्ष, शताब्दी यामध्ये मग जे महत्त्वाचे दिवस असतात त्याचा आता जे इयरबुक असतं, इयरबुकच्या शेवटी नाही का एक चार्ट दिलेला असतो. ठीक आहे. तर त्यामध्ये मग महत्त्वाचे वर्ष, दिवस किंवा मग पुस्तकाची लिस्ट. ठीक आहे. तर ते पण ते सेपरेटली एका पानावर दिलेले असतं, ते प्रॉपर करा. त्याच्यावर रेग्युलर तुम्हाला एक प्रश्न दिसतील. ठीक आहे. जसं इथं मग पर्यटन सप्ताह, मानसिक आरोग्य दिन. ओके. नंतर मग नोबेल, UN ग्लोबलच्या मॅपवर एक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर ते तुम्हाला तशा प्रकारे दिसेल. नंतर मग संस्था आणि आयोग, तर हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक ठरून जातो. राज्यसेवा मुख्य परीक्षेला याच्या साधारण 11 ते 15 मार्काचा वेटेज ह्या टॉपिकला असतं. ठीक आहे. तर हा जो टॉपिक आहे संस्था आणि आयोग, ठीक आहे, तर तुम्ही एकतर राज्यसेवा मेन्स किंवा मग जो
देसले सरांचं जे पुस्तक आहे त्यामध्ये मग आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून सेपरेट टॉपिक दिलेला आहे, तो एक तो करू शकता. किंवा मग कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून सेपरेट टॉपिक दिला, तो एक टॉपिक करू शकता. त्याच्या माध्यमातून तुमच्या याच्यावरचे प्रश्न टॅकल होऊन जातात. जर समजा तुम्ही आता काही नाही केलेलं असेल किंवा मग शेवटचे 2-4 दिवस आहेत त्या वेळेमध्ये तुम्हाला काय नाही केलेलं असेल, तर मग त्यासाठी एक ऑप्शन ठरतं मग करंटच्या पुस्तकामध्ये एक टेबल फॉर्मॅटमध्ये अभिनव प्रकाशनाचं इयरबुक आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय संघटना हे दिलेले असतात, ठीक आहे. तर त्या जे टेबल फॉर्मॅटमध्ये जे दिलेलं असतं ना, त्याच्यामध्ये जे काही बेसिकच डेटा दिलेला असतो, पण त्याच्या बेसिसवर तुमचे प्रश्न टॅकल होऊ शकतात. कारण की आंतरराष्ट्रीय संघटनावर पण प्रश्न हे बेसिक डेटावरच येतात. आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना, आंतरराष्ट्रीय संघटनेचे किती सदस्य आहे, संस्थापक सदस्य कोण आहे, बेसिक आहे की नाही, तर ते व्यवस्थित करायचं. ओके. सो आंतरराष्ट्रीय संघटना सगळ्या करा. ओके. यामध्ये मग तुम्हाला NSG, ब्रिक्स, UNHRC ह्या सगळ्या व्यवस्थित करा. तुम्हाला याच्यावर प्रश्न रेग्युलरली तुम्हाला दिसतील. नंतर मग अधिनियम बिल, तर हे म्हणजे बेसिक अधिनियम बिल, लेटेस्ट अधिनियम बिल हे तुम्ही करणं अपेक्षित आहे, ठीक आहे. जे काही महत्त्वाचे जर बिल असतील तर त्याच्यावर तुम्हाला प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. जसं इथे महाराष्ट्राची हा प्रश्न कशा आलेला होता, RTIवर बेसिकली प्रश्न आलेला होता आणि एक महाराष्ट्रातील एक अधिनियम आलेला होता, त्याच्यावर एक प्रश्न आलेला होता. अशा प्रकारचे 2 प्रश्न तुम्हाला त्या 2000 केव्हा आलेलं ते 2013-14-15ला 2015ला तुम्हाला ते तशा प्रकारे दिसतील, ठीक आहे. भ्रष्टाचार अधिनियमावर मग 2019ला प्रश्न दिसतील. तर याच्यावर रेग्युलर प्रश्न हे महत्त्वाचं आहे, हे व्यवस्थित करा, ठीक आहे. नंतर मग व्यक्तिविशेष हा टॉपिक महत्त्वाचा ठरतो. आता इतिहास असू द्या, करंट असू द्या, कुठलाही विषय असू द्या, व्यक्तिविशेष हा टॉपिक महत्त्वाचा ठरतो, ठीक आहे. तर इतिहासामध्ये तर प्रश्न जे येतात ते व्यक्तीवर फोकस जास्त असतात. व्यक्ती आणि संस्थांचा प्रॉपर केला तुम्ही इतिहासाचे बरेचसे प्रश्न तुमचे टॅकल होतात, ठीक आहे. सो करंट अफेअरमध्ये पण समजा आता मग पॉलिटिक्स किंवा राजकीय घडामोडी असतात, तर त्यामध्ये मग 14ला काय ते 13-14ला नाही का केजरीवालचे ते निवडणूक ते व्यक्ती चर्चेमध्ये होते, ठीक आहे. नंतर ऑस्कर पिस्टोरस 13ला चर्चेत होता. दिलीप पाडगावकर, राईट, धीरेंद्र पाल, हे व्यक्ती तेव्हाचे चर्चेत होते. ते व्यक्तिविशेष हा टॉपिक महत्त्वाचा ठरतो. तर हा पण तुम्ही प्रॉपरली करणं अपेक्षित आहे, ठीक आहे. इव्हन स्पोर्ट्समध्ये पण प्रश्न विचारण्याचा कल जनरली कसा झालेला की म्हणजे अगोदर पण अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिसतील. स्पोर्टमध्ये काही कुठल्या स्पोर्टवर प्रश्न विचारण्याचा झाला तर मग त्यामध्ये एखाद्या व्यक्तीने म्हणजे काहीतरी सिग्निफिकंट असली तर मग अचिव्हमेंट असली त्या व्यक्तीवर प्रश्न होतो, ठीक आहे. जसं सायना नेहवालवर तुम्हाला रिपीटेड 2-3 वेळा प्रश्न आले दिसतील, PV सिंधूवर दिसतील, राईट, अशा प्रकारचं. नंतर मग पुस्तके ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, याच्यावर पण तुम्हाला एक रेग्युलर प्रश्न तुम्हाला दिसेल. जस्ट सेकंड. हां. सो तर स्पोर्टवर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं जे काही प्रश्न येतात स्पोर्ट ह्या घटकावर, तर जे काही प्रश्न येतात स्पोर्ट या घटकावर, तर इथे कसं येतं आहे म्हणजे व्यक्ती फोकस येतात. एखाद्या व्यक्तीने विशेष जर कामगिरी त्या व्यक्तीने केली स्पोर्ट्समध्ये पण त्याला पण त्याच्यावर बेसिकली प्रश्न मग ते फोकस होऊन जातात. जसं याच्यामध्ये आता तुम्हाला इथे कळेल की सायना नेहवाल, PV सिंधू जे अगोदर एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला सायना नेहवाल परत प्रश्न आलेले तुम्हाला दिसेल, ठीक आहे. हां, हा एक आता हे एक आंतरराष्ट्रीय आणि विज्ञान संरक्षण, तर याच्यामध्ये लेटेस्ट जे काही प्रक्षेपण झालेले असतात, लेटेस्ट जे काही उड्डाण झालेले असतात ते तुम्ही प्रॉपर करा, ठीक आहे. जसं 14मध्ये मंगळ मोहीम प्रसिद्ध होती, ठीक आहे, तर त्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारून घेतलेला, ठीक आहे. तर तशा प्रकारचं सायबर परिषद, नंतर मग प्रक्षेपण जे महत्त्वाचे असतात, मिलिटरी एक्सरसाइज जे असतात त्याच्या जोड्या लावायला तुम्हाला विचारून घेतात. सिंपल असतं ते, पाठ करायला पण जास्त काही अवघड नसतं, तुम्ही करू शकता ते, ठीक आहे. त्याच्यावर एखादा प्रश्न येऊन जातो, ओके. मग लेटेस्ट सगळ्यात फास्टेस्ट सुपर कम्प्युटर, पहिलं म्हणजे पहिलं बायोफ्युएल विमान कुठलं, कुठली बायोगॅसची कुठली बस कुठे लॉन्च करण्यात आली, अशा प्रकारचे प्रश्न, राईट, जे फर्स्ट असतात ना ते पण तुम्हाला विज्ञान ह्या सेक्शनमध्ये महत्त्वाचे ठरतात. ते पण तुम्ही प्रॉपर करणं अपेक्षित आहे, ठीक आहे. नंतर पर्यावरण या घटकामध्ये लक्षात घ्या वारसा, ठीक आहे. तर जे युनेस्को वारसा स्थळे आहेत ना त्याच्यावर रेग्युलर प्रश्न तुम्हाला दिसतील. तर हा टॉपिक तुम्ही अतिशय व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न बनत असतो पर्यावरणामध्ये, लक्षात ठेवा. तर हे रेग्युलर प्रश्न तुम्हाला यामध्ये दिसतील वारसा स्थळामध्ये. नंतर मग पर्यावरण आरोग्यामध्ये मग एक रिपोर्ट आला होता तेव्हा, तर तो त्या रिपोर्टमध्ये मग डॉक्टर आणि पेशंटचा रेशो बेसिकली विचारलेला होता. तशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला मग पर्यावरणामध्ये तुम्हाला दिसतील, ठीक आहे.
नंतर मग सांस्कृतिक आणि सण, तर सांस्कृतिकचे सण शेवटी आता जे अभिनव प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये शेवटी एक टेबल दिलेलं असतं सण वगैरे, ठीक आहे. तर तो टेबल तुम्ही प्रॉपर करून घ्या. त्याच्यावरून जर एखादा प्रश्न बनला तर बनला, पहिले त्याच्यावर प्रश्न यायचे, आता पण तुम्हाला त्यावर प्रश्न येऊ शकतो, शक्यता नाकारता येत नाही. तर तो पण टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरून जातो. ठीक आहे. सो हे महत्त्वाचे टॉपिक झाले करंटसाठी, लक्षात ठेवा. परत एकदा महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला हे सांगून देतो आहे करंटमध्ये. तर यामध्ये जस्ट सेकंड, हां, यामध्ये मग महत्त्वाच्या योजना, ठीक आहे, योजना प्रॉपर करणे, पुरस्कार बरोबर करणे, ठीक आहे, समराईज करतो आहे सगळं. संस्था आयोग एक प्रश्न फिक्स, तर ते प्रॉपर करा तुम्ही. अधिनियम बिल, ठीक आहे, तर ते पण तुम्ही प्रॉपर करणं. व्यक्तिविशेष पुस्तके, नंतर मग राजकीय घडामोडी, त्यामध्ये मग निवडणुका जे काही लेटेस्ट असतील तर त्या गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या ठरतात. आंतरराष्ट्रीय विज्ञान संरक्षण, तर ह्याही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यामध्ये मग लेटेस्ट प्रक्षेपण वगैरे तुम्ही प्रॉपर करणं अपेक्षित आहे, ठीक आहे. नंतर मग खेळ, व्यक्ती आणि पर्यावरण आरोग्य, तर पर्यावरणामध्ये पण वारसा स्थळे त्यावर रेग्युलर प्रश्न येतो आहे. आणि सांस्कृतिक सण हे पण तुम्ही प्रॉपर करा, ठीक आहे. हे झालं करंटच्या बाबतीत. ठीक आहे. आता पुढचा सब्जेक्ट आपण पॉलिटी बघूया. तर पॉलिटीमध्ये आहे ना प्रश्न हे डायव्हर्स आहे, ठीक आहे. डायव्हर्स प्रश्न आहेत आणि त्यामध्ये पण कोर पॉलिटी, ठीक आहे, कोर पॉलिटी आणि पंचायत राज असे दोन घटक पडतात, ठीक आहे. पंचायत राज ओके. आणि एक असतो पॉलिटी भाग 2 जे आपल्याला राज्यसेवा मेन्सला आहे. तर पॉलिटी भाग 2 मधला प्रश्न आलाच तर एक किंवा दोन, एखादा एवढाच येतो, एखादाच प्रश्न येतो, तर त्यामुळे त्याचा काही लोड घ्यायची गरज नाही आहे, ठीक आहे. मेन प्रश्न तुमचे कोर पॉलिटीवर तर पंचायत राज, तर पंचायत राजवर पण प्रश्न आले तर 2 जास्तीत जास्त, की लय त्याला आले तर 3, एवढंच त्याचं म्हणजे क्वांटिटी आतापर्यंत तुम्हाला ॲनालिसिस करून कळेल. त्यामुळं पंचायत राजसाठी मोठ्याच्या मोठं ते किशोर लवटे सरांचं पुस्तक वाचणं ते काही संयुक्ती ठरत नाही. तर जे तुमच्या रेग्युलर पुस्तकामध्ये कोर पॉलिटी जे रेग्युलर पुस्तकं आहेत, तर तेवढंच पुस्तक जर तुम्ही जे एम लक्ष्मीकांत वाचत असाल किंवा कोडंबे सरांचं पुस्तक वाचत असाल, तर त्याच्यामध्ये जे पंचायत राज दिलं आहे तेवढंच सफिशियंट आहे. किंवा तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये जे पंचायत राज दिलेलं ते करा. आणि जे लवटे सरांचं पुस्तक आहे त्या शेवटी एक टेबल दिलेला आहे, ठीक आहे, टेबल. तर तो टेबल तुम्ही प्रॉपर करा. ते टेबल जर तुम्ही प्रॉपर केलेले तरी तेवढं पण सफिशियंट होऊन जाईल तुमचा प्रश्न टॅकल करण्यासाठी, ठीक आहे. आता समजा हे 2 प्रश्न आले, किंवा समजा आपण अजून करू पंचायत राजवर 3 प्रश्न आलेले, त्यातले 3च्या 3 अवघड नसतात ना रे, ठीक आहे. समजा ह्या कोर भागातून 3च्या 3 अवघड नसतात, तर त्यासाठी मग एक दोन तर प्रश्न तुम्हाला सहज येईल. समजा एक प्रश्न नाही आला तर मग एक प्रश्न नाही आला तरी त्यासाठी मग काय पूर्ण 200 पानाचं हे पंचायत राजचं सेपरेट पुस्तक वाचणं संयुक्ती ठरत नाही. त्यासाठी मग ते सध्या प्रिलिमला तुम्हाला मेन्सला वाचणं अपेक्षित आहे, पण प्रिलिमला तुम्ही वाचलं नाही तरी चालेल, ओके. आणि यामध्ये आता कोर पॉलिटीमध्ये लक्षात घ्या प्रश्न हे डायव्हर्स आहे. यामध्ये मग जे ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून आणीबाणी सगळे टॉपिक महत्त्वाचे ठरतात. कोर पॉलिटीमध्ये कुठेही प्रश्न फिरतो. सध्या मग ते भाषेविषयी पण प्रश्न त्यामध्ये तिकडे प्रश्न जायला लागले, पण ते प्रश्न पण भाषेवर जे काही प्रश्न येतात ते बरोबर येतात. ते भाषेविषयीचं आर्टिकल, आंतरराष्ट्रीय 2 राज्यामधील संबंधाविषयीचं कलम, अशा प्रकारचे म्हणजे बरोबर प्रश्न तुम्हाला त्यामध्ये दिसतील, ठीक आहे. तर यामध्ये सॉरी तर पॉलिटीमध्ये बघा ऐतिहासिक पार्श्वभूमी, आणीबाणी याच्यावर पण तुम्हाला रेग्युलर प्रश्न आहे. आणि आता यामध्ये प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, आता रिसेंटली प्रेसिडेंटच्या निवडणुका झाल्या त्यामुळे पण हा टॉपिक महत्त्वाचा ठरतो. आणि तसंही व्हाईस प्रेसिडेंटवर रेग्युलर प्रश्न तुम्हाला येतात, ठीक आहे. राज्यपाल महत्त्वाचा घटक आहे, ठीक आहे. घटना निर्मिती याच्यावर पण तुम्हाला रेग्युलर प्रश्न येत आहेत, ठीक आहे. आता घटना निर्मितीमध्ये पण ज्या काही डेट्स वगैरे दिलेल्या आहेत त्या प्रॉपर करा, त्याच्यावर तुम्हाला चांगले प्रश्न येत आहेत, ठीक आहे. घटना निर्मिती या घटकावर, ठीक आहे. सो तिथेच जनरली प्रश्न फिरत आहेत, त्या प्रॉपर डेट करून जाणे, ॲटलिस्ट परीक्षेच्या एक दोन दिवस अगोदर तरी त्या गोष्टी वाचून जाणे, ठीक आहे.
राज्य विधिमंडळ याच्यावर पण आता संसद आणि राज्य विधिमंडळ दोन्ही टॉपिक महत्त्वाचे ठरतात, कारण की त्याच्यावर एक तर संसदेवर प्रश्न येणार, नाही तर राज्य विधिमंडळावर प्रश्न येणार, याच्यावर 2-3 प्रश्न तुम्हाला फिक्स देतात. ठीक आहे, तर ते करा. नंतर मग न्यायालयीन व्यवस्थेमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यूवर पण प्रश्न आहेत, हा पण महत्त्वाचा घटक ठरतो. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि ज्युडिशियल रिव्ह्यू याच्यावर पण तुम्हाला प्रश्न तुम्हाला दिसतील. ठीक आहे. नंतर मग संसद हा तर अतिशय महत्त्वाचा घटक आहे. नंतर निवडणूक आयोग, आता हे जे घटनात्मक नॉन घटनात्मक आयोग आहेत, ठीक आहे, हे अतिशय महत्त्वाचे ठरतात. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न येतो. तर निवडणूक आयोग सहित जे काही घटनात्मक नॉन घटनात्मक आहे ते पण प्रॉपर करा. त्याचं जर शक्य झाल्यास टेबल फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही तयार करून ठेवलं असेल तर त्याच्या माध्यमातून रिव्हिजन करा. रिव्हिजन करायला ते सोपं जाईल. ओके. फंडामेंटल राईट, DPSP आणि कर्तव्य, याच्यामध्ये आता कर्तव्यामध्ये खालीलपैकी कोणते कर्तव्य आहे तर त्याच्यामध्ये एखादा DPSP टाकून देतात, तर ते थोडंसं प्रॉपर सेग्रिगेट करून घ्या, किंवा परीक्षेच्या एक दिवस अगोदर वाचून जाणे DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कन्फ्यूज करण्यात येतं. ठीक आहे, तर याचे ॲटलिस्ट वरवर बघून जाणे, फंडामेंटल राईट, DPSP आणि कर्तव्य हे परीक्षेच्या एक दिवस अगोदर बघून जाणे, कन्फ्युजन होतं, तर त्यासाठी सांगतोय. तर त्यासाठी हे प्रॉपर करून घ्या. नंतर मग संघ आणि त्याचे क्षेत्र याच्यावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. ठीक आहे, याच्यामध्ये मग संघ आणि त्याचे क्षेत्र त्यातले जे आर्टिकल असतात ते तिथं महत्त्वाचे ठरून जातात, ते तुम्ही करा व्यवस्थित. नंतर मग राज्य निर्मितीच्या बाबतीत जो राज्यांच्या निर्मितीचा जो क्रम असतो तो प्रॉपर करा. ठीक आहे, त्याच्यावर पण तुम्हाला रेग्युलर प्रश्न दिसत आहेत. ठीक आहे, राज्य निर्मिती त्याचा जो क्रम असतो तो व्यवस्थित करा. ठीक आहे, म्हणजे 1 मार्क तुम्हाला तिथं, एक प्रश्न 100% तुम्हाला तिथं दिसतील. आंतरराज्य संबंध आणि राज्य संबंध त्याच्यावर पण तो पण टॉपिक महत्त्वाचा ठरतो. आता अधिकृत भाषा या घटकावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न यायला लागलेले, तर या लेटेस्ट ट्रेंडमध्ये भाषा घटकावर प्रश्न जास्त यायला लागलेले, तर त्यामुळे हा पण टॉपिक महत्त्वाचा ठरतो, हे पण व्यवस्थित करा. याशिवाय ज्या बेसिक गोष्टी असतात, म्हणजे छोटे गोष्टी असतात, पण तुम्हाला 1-2 मार्क सहज ते डायरेक्ट देऊन जातात. जसे मग परिशिष्ट, ठीक आहे, महत्त्वाची कलने, नंतर मग शेड्यूल झालेलं, मग घटनेचे भाग, समजा केंद्र राज्य संबंध कुठल्या भागामध्ये आहे, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न आला तर भाग 11 तुम्हाला पटकन यायला पाहिजे. राईट, ते सिंपल प्रश्न असतात, ते तुम्ही प्रॉपर करणं अपेक्षित आहे. आता जो घटनादुरुस्त्या ज्या बेसिक महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या तुमच्या वाचनामध्येच कव्हर होऊन जातात, तर त्यामुळे तुम्हाला सेपरेट नाही केलं तरी चालेल, पण जर तुम्ही सेपरेट बघत असाल तर बघा. पण मोस्टली घटनादुरुस्तीवर जे प्रश्न येतात, ज्या रेग्युलर घटनादुरुस्ती होत आहेत, ठीक आहे, त्याच्यावरच तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील. नागरिकत्वावर असं तुम्हाला रेग्युलर काही विशेष प्रश्न तुम्हाला दिसत नाही, तरी पण तुम्ही त्याचे जे महत्त्वाचे आर्टिकल आहे ते प्रॉपर करणं अपेक्षित आहे. नागरिकत्व, ठीक आहे, प्रश्न आलाच तर, म्हणजे जे आर्टिकल ते काही नाही, 2 मिनिट 5-10 मिनटात तुमचं ते आर्टिकल वाचणं होते, कुठला आर्टिकल कशा संबंधित आहे. तो टॉपिक तुम्ही काय जास्त डीप करण्याची काही गरज नाही आहे. नंतर मग इथे तुम्हाला कळेल की पंचायत राज, लोकल गव्हर्नमेंट झालं का, वरती आलं का, हां लोकल गव्हर्नमेंट, हे बघा लोकल गव्हर्नमेंट. तर इथे तुम्हाला 1 किंवा 2च प्रश्न, ठीक आहे, पर इयर 1 किंवा 2च प्रश्न तुम्हाला दिसतील पंचायत राजवर, ऑलरेडी सांगितलेलं मी तुम्हाला. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी अप्रोच सांगितलेला पंचायत राज करण्याचा. पंचायत राज करताना मग ते जे तुम्ही रेग्युलर पुस्तक वाचताय त्याच्यातून पंचायत राज करा. आणि जर लवटे सरांचं पुस्तक जर पंचायत राजसाठी करायचं, त्यातलं शेवटचे फक्त टेबल करा. पूर्ण पुस्तक 200 पानांचं पुस्तक 1-2 प्रश्नासाठी वाचण्याची गरज नाही. प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रॉपर केलं तरी चालेल. ओके. नंतर मग सायन्स. तर यामध्ये बघा, सायन्समध्ये आता वनस्पतीशास्त्र ह्या घटकावर, सायन्समध्ये वनस्पतीशास्त्र ह्या घटकावर बघा, ट्रान्सलोकेशन, ठीक आहे, आणि ट्रान्सपिरेशन याच्यावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न आहे, तर तो टॉपिक तुम्ही प्रॉपर करा. ठीक आहे, तर ट्रान्सलोकेशन, ट्रान्सपिरेशन, बाष्पोत्सर्जन असं मराठीमध्ये त्याचं ट्रान्सपिरेशनला म्हणतात. ठीक आहे. नंतर वनस्पतीचे पोषण, ठीक आहे, वनस्पतीचे पोषण, त्यामध्ये मग वनस्पतीचे पोषण आणि संप्रेरके. ठीक आहे, तर हे जे घटक आहे याच्यावर, म्हणजे वनस्पतीचे संप्रेरक, प्राणी संप्रेरके असू द्या किंवा वनस्पती संप्रेरक असू द्या. ठीक आहे, तर जे काही कोऑर्डिनेशन सिस्टीम येते, कोऑर्डिनेशन सिस्टीम प्राण्यांची असू द्या की वनस्पतींची असू द्या, दोन्हीच्या ज्या एन्झाईम असतात ते किंवा मग हार्मोन्स असतात त्याच्यावर तुम्हाला, संप्रेरकांवर तुम्हाला प्रश्न रेग्युलर आलेले दिसतील, तर ते तुम्ही प्रॉपर करणं त्यामध्ये अपेक्षित आहे. ठीक आहे. नंतर मग वनस्पतींचं रिप्रोडक्शन, तर ते कुठले, म्हणजे अमिबाचं वगैरे ते एक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, तर बडिंग वगैरे हे जे काही रिप्रोडक्शनचे टाईप आहे, ठीक आहे, तर त्या टाईपचे प्रश्न तुम्ही हा टॉपिक तुम्ही बरोबर करणं अपेक्षित आहे, महत्त्वाचा ठरतो. आता वनस्पतीचे उपयोग याच्यावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न दिसतील. ठीक आहे, तर
वनस्पतीचे उपयोग किंवा मग वनस्पतीवर होणारे रोग, प्राण्यांच्या बाबतीतही त्यांच्यावर होणारे रोग ते महत्त्वाचे ठरतात. ठीक आहे. तर वनस्पतीचे उपयोग हे जे हा जो टॉपिक आहे ना 11वीच्या पुस्तकामध्ये ते बेसिकली तो त्याच्यामधूनच बेसिकली तो प्रश्न आलेला होता आय थिंक. तर प्रश्न असा होता की कुठला तरी रोग आहे तो कुठल्या जीवाणूपासून होतो आणि त्याच्यावर उपाय कुठल्या वनस्पतीपासून होतो, असा काहीतरी एक प्रश्न होता. तुम्हाला एक्झॅक्ट आठवत नाही. तर तो टेबल फॉर्मॅटमध्ये दिला होता 11वीच्या पुस्तकामध्ये. त्याच्या बेसिसवर तो प्रश्न आलेला होता. ओके सर. सो वनस्पतीचे उपयोग तुम्ही प्रॉपर करू शकता. नंतर मग रोग हा पण एक महत्त्वाचा टॉपिक ठरून जातो. ठीक आहे. आणि नंतर मग त्यानंतर प्राणीशास्त्र बघा. प्राणीशास्त्रामध्ये मग आता ऊती हा घटकावर एक म्हणजे काय रेग्युलर प्रश्न तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. पण पोषण हा घटक महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे. पोषण हा घटक महत्त्वाचा ठरतो. तो पोषण व्यवस्थित करून घ्यायचं. पोषणमध्ये मग ते जे ग्लुकोज सुक्रोज वगैरे आहे ते पण तुम्ही प्रॉपर करा. त्याचबरोबर पोषणबरोबर ते संप्रेरके कोऑर्डिनेशन सिस्टीम हाही टॉपिकवर प्राणीशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. हा पण तुम्ही प्रॉपर करा. प्राण्यांची मग उत्क्रांती इव्होल्युशन ऑफ म्हणजे प्राण्यांची उत्क्रांती इव्होल्युशनच असं बेसिकली इव्होल्युशन ऑफ लाईफ बेसिकली असा तो टॉपिक आहे. तर इव्होल्युशन या घटकावर तुम्हाला जे काही सिद्धांत वगैरे असतील ठीक आहे तर ते या इव्होल्युशनचा जो 11वीमधला जो चॅप्टर आहे तो जर तुम्ही प्रॉपर केला तरी पण तुमचे इव्होल्युशनचे प्रश्न तुमचे टॅकल होतात. 11वीमध्ये आहे तो चॅप्टर. ठीक आहे. बायोलॉजीमध्ये. ओके. आता बघा मी जर काही तुम्हाला सोर्सेस सांगत असेल तर तुम्ही काय लगेच आता शेवटच्या ह्या मोमेंटमध्ये तुम्ही काही चेंज करायची गरज नाही. जे तुम्ही केलेलं आहे तेच प्रॉपर करा. फक्त जे काही संदर्भ पुस्तक तुम्ही वापरत असाल ठीक आहे तर त्यातून मग हे टॉपिक व्यवस्थित करा. ठीक आहे. लगेच तुम्हाला आता मी जर सांगितलं की तुम्हाला 11वीचा करा 12वीच्या याच्यातून केला की तुम्हाला प्रश्न टाकल होईल तर लगेच चेंज करायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. जे तुम्ही सोर्सेस वापरते त्यावर विश्वास ठेवा आणि तेच प्रॉपर करा. ठीक आहे. आता ॲडिशनल मटेरियल करू नका. तुमचे मटेरियल ॲड केल्याने तुमचे मार्क्स वाढणार नाही तर तुमचे प्रॉपर रिव्हिजन केल्याने तुमचे प्रॉपर मार्क्स वाढतील. रिव्हिजन प्रॉपर, अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच प्रॉपर, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर केल्या तेव्हा तुमचे मार्क्स चांगले वाढतील. ठीक आहे. एन्झाईम ऑलरेडी सांगितलेलं मी त्याच्यावर जे संप्रेरक आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न बनतो. ठीक आहे. संप्रेरके ऑब्लिक एन्झाईम आहे ते. ठीक आहे. नंतर मग पचनसंस्था. ठीक आहे. तर पचनसंस्थेवर पण तुम्हाला रेग्युलर प्रश्न दिसतात. ठीक आहे. तर पचनसंस्था हा पण तुम्ही टॉपिक व्यवस्थित करणार. आणि एक्सक्रिशन हा जो टॉपिक आहे ना एक्सक्रिशन टॉपिक उत्सर्जन संस्था हा पण अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. याच्यावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न आहे हा पण तुम्ही प्रॉपर करा. पचनसंस्था एक्सक्रिशन सिस्टम. ओके. नंतर मग रक्ताभिसरण संस्था आणि श्वसन. रक्ताभिसरण संस्था आणि श्वसन. तर रक्ताभिसरण संस्था आणि त्याचबरोबर जो ब्लडच्या संबंधित जो ब्लड ग्रुप वगैरे टॉपिक आहे तो पण तुम्ही प्रॉपर करा. ठीक आहे. त्याच्यावर पण तुम्हाला ह्या प्राणीशास्त्रामध्ये तुम्हाला त्याच्यावर प्रश्न दिसतील. रेस्पिरेशनवर पण तुम्हाला रेग्युलर प्रश्न आहे. रेस्पिरेशन हा पण टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो प्राण्यांमध्ये. तर हा पण टॉपिक तुम्ही एक चांगला करा. ओके. नंतर मग अस्थिसंस्था. आता अस्थिसंस्था आहे ना तर अस्थिसंस्था याच्यावर पण तुम्हाला रेग्युलर प्रश्न विचारण्यात येतात. जसं स्लायडिंग फिलामेंट थेअरीवर 19ला प्रश्न आलेला होता. नंतर मग जे अस्थी असतात त्याच्या बेसिकली कार्य काय असतं त्याच्यावर प्रश्न तुम्हाला आलेला होता. तर ते तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. नंतर मग बायोटेक्नॉलॉजी या घटकावर DNA RNA. ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी घटकावर हे बेसिक ज्या गोष्टी आहेत बायोटेक्नॉलॉजीच्या संबंधित तसं बायोटेक्नॉलॉजी हा सेपरेट चॅप्टर आहे आपल्याला मेन्सला. पण प्रिलिमसाठी तुम्ही त्याचं जे DNA RNA जे काही बेसिक जे आहे ते तुम्ही प्रॉपर जर केलं तरी पण तुम्हाला म्हणजे ह्यावर प्रश्न टॅकल होण्यास मदत होईल. जसं मग ते 12वीचा जो बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर त्यामध्ये मग तुम्हाला गोल्डन राईज वगैरे ह्या बेसिक कन्सेप्ट येतात. ठीक आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला ट्रान्सजेनिक फूड. ठीक आहे. ट्रान्सजेनिक फूड जे असतात. ठीक आहे. तर ते कोणते तर ते गोल्डन राईसवर एक तुम्हाला प्रश्न आला. हा बेसिक प्रश्न आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे बेसिक प्रश्न तुम्हाला त्याच्यावर ह्या बायोटेक्नॉलॉजी ह्या घटकावर तुम्हाला आलेले दिसतील. ओके. तर ज्या रेफरन्समधनं करत असाल त्या रेफरन्समधनंच करा पण हाही टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. ओके. नंतर मग प्राण्यांचे रोग. येस व्हेरी मच इम्पॉर्टंट. यावर रेग्युलर प्रश्न तुम्हाला दिसतील. ब्लड ग्रुप ऑलरेडी सांगितलेलं तुम्हाला ब्लड ग्रुपवर प्रश्न आहे. ठीक आहे. आता कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ह्यामध्ये मग बघा कम्युनिकेशन आणि स्पेस टेक्नॉलॉजी ह्या घटकावर बेसिकली हा 11वीमध्ये चॅप्टर आहे कम्युनिकेशन आणि स्पेस टेक्नॉलॉजी. आपल्याला मेन्सला पण एक टॉपिक आहे पण स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये मग नाही का त्यामध्ये पोलर सॅटेलाईट. ठीक आहे.
पोलर सॅटेलाईट आणि मग एक असतं सनसिंक्रोनस सॅटेलाईट, राईट. तर हे जे सॅटेलाईटचे प्रकार आहे, एक मग सनसिंक्रोनस किती हाईटला असतो, अशा प्रकारचे बेसिक प्रश्न आहेत बरं का. ठीक आहे, जर शक्य झालेच तर जर तुमच्या संदर्भ पुस्तकात असेल तर ठीक, नाही तर मेन्सच्या सिलेबसमधनं जे बेसिक डिफरन्स आहे ना पोलर सॅटेलाईट आणि सनसिंक्रोनस सॅटेलाईट, किंवा नेटवरून पण वाटल्यास थोडंसं सर्च करून घ्या. जर तुम्हाला तेवढं पुस्तक नाही बघायचं असेल तर नेटवरून थोडंसं पोलर आणि सनसिंक्रोनस थोडंसं याचं बेसिक जे 4-5 महत्त्वाचे पॉईंट आहे, किंवा मेन्सचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर याच्यामध्ये बेसिक डिफरन्स दिलेला आहे एक टेबल फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पुस्तक असतं मेन्सचं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे बेसिक डिफरन्स दिसेल तर ते थोडंसं वाचून घ्या. ठीक आहे, त्याच्या माध्यमातून तुमचा हा प्रश्न टॅकल होतो. ठीक आहे, तर ॲग्री प्लांट. ठीक आहे, याच्यावर हा पण बेसिकली ॲक्च्युली हा ॲग्रीचा प्रश्न नव्हता, पण 12वीचा जो 12वी नाही 11वीच्या पुस्तकामध्ये बेसिकली तो ॲग्रीच्या संबंधित एक हे होता C3C4 प्लांट. C3C4 हे तुम्हाला 11वीच्या पुस्तकामध्येच भेटतं. ठीक आहे, तर जे प्लांटचे जे प्रकार आहे C3C4 त्याच्यावर बेसिकली प्रश्न आलेला तो 11वीमधूनच आलेला. स्पेसिफिकली आपण नाही म्हणू शकत की तो ॲग्रीच्या सिलेबसमधला आहे जो मेन्सला आपल्याला आहे. ठीक आहे, तर याचा अर्थ काय असं नाही की तुमचा मेन्सचा अभ्यास झाला तेव्हाच तुमची प्री निघते. तसे प्रश्न किती आहे, जास्त नाही आहेत, पण ते पण जर तुम्ही प्रॉपर लॉजिक लावून सॉल्व्ह केले तर ते पण म्हणजे तसे आलेच मेन्सच्या स्पेसिफिकली मेन्सच्या सिलेबसमध्ये आहे. ठीक आहे, ज्या लोकांचा मेन्सचा अभ्यास झाला त्यांना एज असतो 3-4 प्रश्नांचा, पण जरी तुमचा नसेल मेन्सचा अभ्यास झालेला तरी पण आवश्यक नाही की तुमच्या मेन्सचा अभ्यास झाला तेव्हाच तुमचा प्री निघेल. तसे प्रश्न तुमचे 3 असतील. ठीक आहे, 3 प्रश्न जर तुम्हाला एक जरी प्रश्न तुमचा लॉजिकने आला तर एक प्रश्न तुम्ही लॉजिकने प्रॉपर काढलेला, जो अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच जो मी सांगत असतो तो जर तुम्ही काढला, राहिले प्रश्न 2च प्रश्न ना रे. ठीक आहे, 2 प्रश्न जर तुम्हाला नाही आले तरी काय प्रॉब्लेम नाही ना. ठीक आहे, तर तो तुम्ही वाटलं सोडू पण शकता. याचा अर्थ आवश्यक नाही की तुमचा मेन्सचा प्रॉपर अभ्यास झाला तेव्हाच तुमची प्री निघेल. तुम्ही तुमच्या लॉजिकचे डोकं वापरायचं, फक्त कॉमन सेन्स वापरा, तुम्ही तुमचा पेपरमध्ये चांगला स्कोर नक्की करू शकता. ठीक आहे, तर हे झालं बायोलॉजीच्या संबंधित. त्यानंतर फिजिक्समध्ये, आता फिजिक्सचा तर म्हणजे टॉपिक एकदम डिफाईन आहे, त्यावर रेग्युलर प्रश्न तुम्हाला दिसतील, ज्यामध्ये मग तुम्हाला वर्क ऊर्जा. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला एक रेग्युलर प्रश्न दिसतील, त्याच्यावर प्रॉब्लेम्सवर याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. ठीक आहे, नंतर मग यामध्ये मग मोशन या घटकावर पण तुम्हाला प्रश्न दिसतील. कोलिजन आणि लिनियर मोमेंटवर तुम्हाला प्रश्न यामध्ये दिसत आहेत. ठीक आहे, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक ठरून जातात एक प्रकाश आणि ध्वनी, याच्यावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न दिसत आहेत. ठीक आहे, तर प्रकाशामध्ये ह्यामध्ये शक्य झालंच तर 11वीच्या पुस्तकातून करून घ्या. ठीक आहे, नाही केलं असेल तर काही हरकत नाही, जे तुम्ही संदर्भ पुस्तक वापरताय त्याच्यामधूनच करा, पण हा टॉपिक तुमचा महत्त्वाचा ठरतो. याच्यावरून जे काही प्रश्न येत आहेत, ठीक आहे, तर ते म्हणजे थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे येत आहेत. ठीक आहे, तर प्रकाश आणि ध्वनी, तर हे दोन्ही टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. ओके, नंतर मग ऑप्टिकल फायबर किंवा मग प्रकाशाचे जे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत ते पण तुम्ही करू शकता. प्रॉब्लेम्स जे काय आहे 2011 ते 19 पर्यंत जे काही टोटल प्रॉब्लेम्स आहेत फिजिक्सचे, याच्यावर मग मी एक व्हिडिओ टाकलेला होता माझ्या यूट्यूब चॅनलवर, @निपुंज मनोहर यूट्यूब चॅनल आहे. ठीक आहे, तिथं तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल. ठीक आहे, तर तो किमान तेवढा व्हिडिओ करा आणि त्याचं PDF माझ्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड करतो. ठीक आहे, त्याचं PDF टेलिग्रामला पण सेमच आयडी आहे @निपुंज मनोहर, तिथे मी संध्याकाळी वाटल्यास त्याचं PDF शेअर करतो, ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळे प्रॉब्लेम तुम्हाला कळतील. ओके, सो ते प्रॉब्लेम व्यवस्थित करा. नंतर मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा जो बेसिक दिलेला आहे, ठीक आहे, अल्फा बीटा गॅमा आहे, अल्फा बीटा गॅमा, त्याचा जो मेन बेसिक डिफरन्स दिलेला असतो तो तुम्ही प्रॉपर करा, त्याच्यावर रेग्युलर प्रश्न तुम्हाला दिसतील. आणि त्याचबरोबर कोणाची फ्रिक्वेन्सी, कुठल्या लाईटची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, कुठल्या लाईटची व्हेवलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि व्हेवलेंथचा जो एक चार्ट आहे तो एक प्रॉपर करा, त्याच्यावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न दिसत आहेत, तो पण एक तुम्ही व्यवस्थित करून घ्या. रेडिओ ॲक्टिव्हिटी, याच्यावर पण तुम्हाला रेग्युलर प्रश्न दिसतील. ठीक आहे, तर रेडिओ ॲक्टिव्हिटी तेच, त्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये मग लाईटची जी बेसिकली कोणाची फ्रिक्वेन्सी आणि व्हेवलेंथ त्याचं बेसिकली कंपॅरिझन तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये दिसेल. अल्फा बीटा गॅमा तुम्हाला हे रेडिओ ॲक्टिव्ह ह्या चॅप्टरमध्ये दिसेल. ठीक आहे, तर हे तुम्ही प्रॉपर करा, हे दोन्ही टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. ठीक आहे, नंतर मॅग्नेटिक इंडक्शन काय रेग्युलर प्रश्न नाही, एवढा काय महत्त्वाचा ठरत नाही, तरी पण जर तुम्ही करत असाल तर करून घ्या. ठीक आहे, रोध हा टॉपिक महत्त्वाचा ठरतो, रोध ह्या टॉपिकवर तुम्हाला रेग्युलर प्रश्न तुम्हाला दिसतील. ठीक आहे, तर हा टॉपिक तुम्ही प्रॉपर करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम आलेले दिसतील. नंतर मग केमिस्ट्रीमध्ये लक्षात घ्या, केमिस्ट्रीमध्ये ॲटम हा जो टॉपिक आहे याच्यावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न आहे, एक हा महत्त्वाचा टॉपिक ठरतो ॲटम. ठीक आहे, तर हा व्यवस्थित करा. त्याच्यामध्ये अणूची संरचना, अणूचे मग जे अणूमध्ये मग नाही का
प्रोटॉन, न्यूट्रॉन, त्यामध्ये आयसोबार, नंतर मग अजून जे सिमिलर न्यूट्रॉन त्याला काय म्हणतात आयसोटोन्स. ठीक आहे, तर आयसोटोन्सचे बेसिकली डेफिनेशन आयसोबार, आयसोटोन्स, हे जे काही डेफिनेशन आहे त्या बेसिक डेफिनेशन तुम्हाला आलेल्या त्यामध्ये दिसतील. ठीक आहे, नंतर मग ए आणि झेड तेच आयसोबार आणि हे, नंतर मग आयसोटोनवर आलेला आहे गॅमाची ऊर्जा तेच अल्फा बीटा गॅमावर, रेडिओ ॲक्टिव्हिटीवर किंवा अणुच्या संरचनेवर तुम्हाला तो प्रश्न तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर हा पण टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आता धातू अधातूमध्ये यामध्ये लक्षात घ्या जे एलिमेंट्स ऑफ असा एक टॉपिक आहे, काय म्हणतात त्याला पेरियोडिक टेबलचे एलिमेंट्स. ठीक आहे, पेरियोडिक टेबलचे एलिमेंट्स, तर त्या असा टॉपिक तुम्हाला याच्यामध्ये दिसेल 11वीच्या पुस्तकामध्ये 2 चॅप्टर आहे याच्यावर. तर त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे घटक असतात त्यामध्ये मग ऑक्सिजन, मिथेन, ठीक आहे, ऑक्सिजन, मिथेन, हायड्रोजन अशा प्रकारचे एक धातू किंवा अधातूची काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर ते जर तुम्ही एक थोडंसं प्रॉपर करा. ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला धातू अधातू तुम्हाला प्रश्न आलेले तुम्हाला त्यामध्ये दिसेल. ठीक आहे, सो बेसिक प्रश्नच आहे, जास्त काही खूप काही अवघड तुम्हाला जात नाही. तर ते एक तुम्ही प्रॉपर करा. मिथेन, ऑक्सिजन, हायड्रोजन जे बेसिक आहे ते त्याचं थोडंसं इन्फॉर्मेशन तुम्ही जर प्रॉपर केलं तुम्हाला याच्यावरचा प्रश्न तुमचे टॅकल होतात. ठीक आहे, नंतर मग आम्लारी, तर याच्यावर प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, तर केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा एक चॅप्टर आहे. ठीक आहे, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ 11वीच्या पुस्तकात. त्याच्यामध्ये मग जे काही महत्त्वाचे जे काही केमिकल्स आहेत जे आपल्या डेली लाईफमध्ये आपण यूज करू शकतो त्याच्या बाबतीत इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल. तर त्याच्या माध्यमातून तुमचे अशा प्रकारचे जे काही प्रश्न येतात ते तुम्ही टॅकल करू शकता. ठीक आहे, मिथिल अल्कोहोल म्हणजे वूड ग्रेन अल्कोहोल कोणाला कशाला म्हणतात असा काही ते प्रश्न होता, तर मिथिल अल्कोहोल असं म्हणतात, तर तो प्रश्न आलेला होता. राईट, नंतर मग एक चॅप्टर येतो कोलाइड. हा पण एक 11वीमध्ये एक चॅप्टर आहे महत्त्वाचा, कोलाइड. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मग कुठले मिश्रण आहे नाही, ठीक आहे, अशा प्रकारचं कोलायडल सोल्युशन, विच ऑफ द फॉलोइंग असं पोलर काय केमिकल कुठलं पोलर आहे कुठलं नॉन पोलर आहे अशा प्रकारचा बेसिकली तो प्रश्न होता. तर तो पण महत्त्वाचा ठरतो. तर संयुगे मिश्रण त्यासाठी हा जो कोलाइड हा चॅप्टर आहे ना तो तुम्ही एक करू शकता. ठीक आहे, तर त्याच्यावर पण तुम्हाला इथे काहीतरी रेग्युलर प्रश्न तुम्हाला दिसतील. ठीक आहे, नंतर कार्बन संयुगे तेच तर केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफमध्ये पण हे गोष्टी कवर होतात किंवा जे कार्बनच्या बाबतीत एक सेपरेट चॅप्टर आहे वाटतं. ठीक आहे, तर कार्बनचे जे कंपाऊंड्स आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. ठीक आहे, ओके. नंतर मग रिॲक्शन. आता रिॲक्शनवर जे काही प्रश्न येतात ना, रिॲक्शनवर म्हणजे शक्यतोवर ते चुकतच नाही रिॲक्शन. ठीक आहे, तर रिॲक्शन बेसिकली आपण म्हणजे सगळे काय सायन्सचे विद्यार्थी नाही, आपलीच काही नीट किंवा ते जे सायन्सचे 12वीच्या विद्यार्थ्यांची जी CET असते ती नाही आहे आपली. ठीक आहे, हे MPSC आहे. तर शक्यतोवर ते काय एकदमच आपल्याला रिॲक्शन खूपच अवघड देत नाही, शक्यतोवर रिॲक्शन ते चुकवतच नाही आहे. ठीक आहे, जर तुम्हाला काही नाही सुचलं तर मग ते करेक्ट मारायचं. ठीक आहे, असं तुम्ही अप्रोच वापरू शकता, कारण की आता हे असंच असेल असं नाही, पण मग जो प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा मी जे ॲनालिसिस केलेलं आहे ते तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, जे मला असं वाटतंय तर त्यामुळे मग मी जनरली जर मला काही समजलं नाही रिॲक्शनमधलं तर मग मी डायरेक्ट तसं हिट करत असतो. ठीक आहे, तर हे झालं आपलं सायन्सचे महत्त्वाचे टॉपिक, सायन्सचं एक ॲनालिसिस. ठीक आहे, तर हे जे काही सायन्सचे महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला सांगितले ते तुम्ही प्रॉपर करून घ्या. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आता लक्षात घ्या, सायन्समध्ये जे काही प्रश्नांचं डिव्हिजन झालेलं आहे तर त्यामध्ये जनरली पहिले कसं होतं, बायोलॉजीला 10 प्रश्न आणि 5 प्रश्न 20 प्रश्न टोटल येत होते. 5 प्रश्न फिजिक्स आणि 5 प्रश्न कशाला, केमिस्ट्री. तर आता बेसिकली हे बायोलॉजीचं जे डिव्हिजन आहे हे याचं वेटेज फार कमी झालेलं आहे, फार कमी म्हणजे खूप कमी नाही झालेलं आहे. याचं 5 ते 7 प्रश्न असं वेटेज झालेलं आहे. आणि हे प्रश्न तुम्हाला केमिस्ट्री आणि फिजिक्स ह्या विषयाकडे हे प्रश्न डायव्हर्ट करण्यात आलेले आहे. किंवा मग सायन्सवर जे काय जर 20 प्रश्न येत असेल तर मग 16-17 प्रश्न तुम्हाला आलेले तुम्हाला दिसतील. अशा पण प्रकारचं डिव्हिजन तुम्हाला लेटेस्ट पॅटर्नमध्ये दिसेल. तर त्यामुळे जे केमिस्ट्री आणि फिजिक्सचे जे महत्त्वाचे टॉपिक सांगितलेले ना मी ते व्यवस्थित करा, त्यांनी तुम्हाला म्हणजे सायन्समध्ये ना चांगला स्कोर होण्यास मदत होईल. ठीक आहे, तर हे सायन्सचे महत्त्वाचे टॉपिक. ओके, त्यानंतर लक्षात घ्या इतिहास. तर इतिहास या घटकावर लक्षात घ्या. इतिहास या घटकावर जनरली कसं व्हायचं ना, पहिले जे 19 पर्यंतचं जे डिव्हिजन होतं हिस्ट्री या घटकावर, 19 पर्यंतचं डिव्हिजन जे होतं ना, तर प्राचीन मध्ययुगीन या घटकावर 8 एक प्रश्न तुम्हाला दिसतील आणि 7 एक प्रश्न तुम्हाला 7 प्रश्नापैकी तुम्हाला 2 प्रश्न तुम्हाला समाजसुधारक पकडा तुम्ही. ठीक आहे, समाजसुधारक 2 प्रश्न आणि
एक प्रश्न वर्तमानपत्रावर यायचा आणि जे 4 एक प्रश्न आहेत जे मॉडर्न हिस्ट्रीवर यायचे, ठीक आहे. आणि हे पण जे 4 प्रश्न यायचे ते प्रत्येक म्हणजे सगळे तुमच्या संदर्भ पुस्तकातून येणार असं नव्हतं, ठीक आहे. पण लेटेस्टमध्ये काय झालेलं आता, हा जो प्राचीन मध्ययुगीन हा जो घटक आहे 2020मध्ये काय झालेलं, पहिले प्राचीनवर, ह्या प्राचीन मध्ययुगीनवर जे 8 प्रश्न यायचे ना, तर यापैकी पण 5 प्रश्न प्राचीनवर यायचे, 3 प्रश्न समजा मेडिवलवर यायचे, असं म्हणजे मेडिवलवर कमी वेटेज होतं. पण 20ला काय झालं, पॅटर्न चेंज केलेला, प्राचीनवर कमी वेटेज झालं, मेडिवलवर जास्त वेटेज वाढवून टाकलेलं. आणि हे जे काही प्रश्न आलेले मॉडर्नवर हे पण डायव्हर्स प्रश्न आले, म्हणजे वेगवेगळ्या टॉपिकवर आलेले, ठीक आहे. ही एक गोष्ट. आणि 2020मध्ये काय झालं, प्राचीन मध्ययुगीन वेटेजच कमी करून टाकलेलं. आय थिंक सो त्याच्यावर 1 की 2च प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील आणि सगळे प्रश्न मग तुमचे मॉडर्न याच्यावर फोकस करण्यात आलेले, ठीक आहे, मॉडर्न हिस्ट्रीवर, राईट. मॉडर्न हिस्ट्री त्याच्यावर व्यक्तिविषय, ओके. सो त्यामुळे मग पहिले मॉडर्नचं तेवढं लोड नाही घेतलं तरी चालत होतं, पण आता तुम्ही मॉडर्न करणं अपेक्षित आहे. तर मॉडर्न जर प्रॉपर मॉडर्नचे आपण बघूया मॉडर्नचे कोणते टॉपिक महत्त्वाचे ठरतात, ठीक आहे. सो तर मॉडर्न तुम्ही आता मॉडर्नचा करण्याचा अप्रोच पण तुम्ही काय करू शकता, ज्या घटकावर प्रश्न आलेले आहेत ते टॉपिक म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून मॉडर्न करा. जे घटकावर प्रश्न आले ते टॉपिक तुम्ही पहिले प्रॉपर करून घ्या, नंतर मग उर्वरित टॉपिक तुम्ही फोकस करू शकता, ठीक आहे. आता मग तुम्ही मॉडर्नवर सध्या फोकस करू शकता. आणि मग यामध्ये पण समाजसुधारक व्यवस्थित करा. समाजसुधारकवर तुम्हाला रेग्युलर प्रश्न आलेले दिसतील. जे जर मॉडर्नसाठी जर समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरत असाल तर ते सफिशियंट पुस्तक होऊन जातं. त्यामध्ये समाजसुधारक होऊन जातात, सगळंच कवर होऊन जातात. प्रिलिमसाठी तेवढे समाजसुधारक ओके आहे, ठीक आहे, ते एक करा. आणि 11वीचं जर जे जुनं पुस्तक आहे इतिहासाचं, ठीक आहे, तर त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, किमान महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात तुम्ही मग तेवढं पुस्तक 11वीचं जुनं पुस्तक करू शकता, ठीक आहे. आता हे जे पुस्तक आहे ना, हे बेसिकली समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये ते ॲड करून म्हणजे कवर होऊन जातं, ठीक आहे. जर हे समाधान महाजन सरांचं पुस्तक जर प्रॉपर वाचलं तर मग तुम्हाला हे करण्याची गरज पडत नाही, ठीक आहे. तरी पण जर महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात तुम्ही वाटल्यास हे जर पुस्तक केलं, 11वीचं जुनं स्टेट बोर्ड आहे, ठीक आहे, तरी पण तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात एक आयडिया येऊन जाते आणि त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही टॅकल करू शकता, ठीक आहे. हे एक झालेलं, हे मॉडर्नच्या संबंधित. आणि जे ॲन्शियंट आणि मिडिवल आहे तर हे मग काय स्किप नाही करायचं. ॲन्शियंट मिडिवल तुम्ही कुठलं तरी करा. 11वीचं नवीन पुस्तक आहे त्यामध्ये मग ॲन्शियंट दिलेलं आहे तुम्हाला. 6वीचं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे त्यामध्ये ॲन्शियंट दिलेलं आहे. 6वी, 11वी आणि 7वीचं पण पुस्तक त्यामध्ये मग थोडंसं मिडिवलचा काहीतरी भाग दिलेला आहे, ठीक आहे. एक तर मग तुम्ही 6वी, 7वी आणि 11वी, आता 7वीमध्ये जर मिडिवल प्रॉपर नसेल दिलेलं तर मग 7वीमध्ये तुम्ही काय करायचं, मग मिडिवल प्रॉपर नाही दिलं असेल तर मग लुसेंटचं जे पुस्तक आहे ते लुसेंटचं पुस्तक तुम्ही वापरायचं, लुसेंट, ठीक आहे. त्यामधनं मग तुम्ही काय करायचं, मिडिवलचा भाग तेवढा करून घ्यायचा, ठीक आहे. तर प्राचीनसाठी तुम्हाला काय सांगितलेलं मग मी 6वी आणि 11वीचं पुस्तक, 6वी आणि 11वीचं पुस्तक आणि 7वीचं जर मिडिवल त्यामध्ये, कारण की 7वीचं मी पूर्ण काय बघितलेलं नाही, वाचलेलं पण नाही. मी प्राचीन मध्ययुगीनसाठी फक्त लुसेंट वाचलेलं आहे, ठीक आहे. तर लुसेंटमधले मी ते 80 पानं करायचो प्राचीन मध्ययुगीनसाठी, बाकीचं मग हे, ठीक आहे. तर आणि मेन म्हणजे अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच तो जास्त वापरतो मी इतिहासाला, ठीक आहे, कारण की इतिहासाचा तेवढा मी जास्त अभ्यास केलेला नाही, ठीक आहे. सो मग हे तुम्ही करू शकता. तर प्राचीन मध्ययुगीन 6वी, 11वी आणि मेडिवलसाठी तुम्ही लुसेंट वापरू शकता. आणि मॉडर्नसाठी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं समाधान महाजन सरांचं पुस्तक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी मग 11वीचा इतिहास तुम्ही वापरू शकता, ठीक आहे. आता जर समाधान महाजन सरांचं जर पुस्तक तुम्ही वाचलं, ठीक आहे, तर ते प्री ओरिएंटेड वाचा बरं का. तर त्यासाठी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं जे टॉपिकवर प्रश्न आलेले ते टॉपिक पहिले तुम्ही फोकस करा, ठीक आहे. त्याच्या बेसिसवर तुम्ही ते पुस्तक वाचा, नाही तर ते म्हणजे खूप बल्की होऊन जाईल तुमच्यासाठी वाचायला, ओके. सॉरी. हां, तर आता प्राचीनवर जे काही प्रश्न येत होते ना 19पर्यंत जे काही प्रश्न आलेले, तर बेसिकली जस्ट सेकंड, सॉरी. तर प्राचीनवर जे काही प्रश्न आलेले ना 19पर्यंत तुम्हाला डायव्हर्स प्रश्न आलेले दिसेल. एका टॉपिकवर कॉन्सन्ट्रेटेड प्रश्न तुम्हाला दिसणार नाही. त्यामध्ये मग तुम्हाला हडप्पावर तुम्हाला प्रश्न दिसतील, ठीक आहे. हडप्पा संस्कृतीवर, ताम्रप्रशासन संस्कृतीवर, वैदिक संस्कृतीवर, उत्तर वैदिक, महाजनपदे, मौर्य, ठीक आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न दिसतील, ठीक आहे. मौर्य म्हणजे उत्तर वैदिक, त्यामध्ये महाजनपदे, नंतर मग मौर्य, हां. तर
नंतर मग मौर्य, त्यानंतर पोस्ट मौर्य, गुप्ता म्हणजे पोस्ट मौर्य, प्री गुप्ता, नंतर मग गुप्ता आणि पोस्ट गुप्ता आणि सदन पॉवर्स. तर याच्यावर बेसिकली तुम्हाला प्रश्न आलेले तुम्हाला दिसतील. ठीक आहे, राईट. तर म्हणजे हे प्रश्न कसे आहेत, डायव्हर्स आहेत, तर त्यामुळे एका टॉपिकवर कॉन्सन्ट्रेट नाही, तर त्यामुळे प्राचीनच्या बाबतीत हे सगळे टॉपिक तुम्ही प्रॉपर करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आणि त्यासाठी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं मी लुसेंटच्या जे 45 पानामध्ये काय आहे कवर केलेलं, 45 पानामध्ये प्राचीन कवर केलेलं आहे आणि 35 पानामध्ये मध्ययुगीन कवर केलं आहे, तेवढंच करायचो. ठीक आहे, लुसेंट आता मराठीमध्ये पण उपलब्ध झालं, केसागरने काढलेलं, राईट. नंतर मग मध्ययुगीनमध्ये बघा, गुलाम खिलजी तुगलक दिल्ली सल्तनत. ठीक आहे, गुलाम खिलजी तुगलक सल्तनत, याच्यावर तुम्हाला बेसिकली दिल्ली सल्तनत बेसिकली तुम्ही हे बघू शकता. दिल्ली सल्तनत फिक्स प्रश्न आहे, हा महत्त्वाचा टॉपिक ठरून जातो. पण आता मग नंतर मग मुघलावर पण प्रश्न रेग्युलर तुम्हाला दिसतील, 19ला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, मराठावर प्रश्न तुम्हाला दिसतील. ठीक आहे, आणि सदर्न स्टेटमध्ये मग बहामानी, विजयनगर, ठीक आहे, आणि दक्षिणेतील इतर राज्य, याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील. ठीक आहे, तर सदर्न स्टेट महत्त्वाचा ठरतो, याच्यावर रेग्युलर प्रश्न आहे, हे व्यवस्थित करा तुम्ही. सदर्न स्टेट, ठीक आहे, दिल्ली सल्तनत व्यवस्थित करा. हे पण आता याच्यामध्ये पण तुम्ही मराठ्याच्या बाबतीत कसे प्रश्न येतात, मराठ्यांच्या सत्ता स्थापनेच्या बाबतीत. ठीक आहे, म्हणजे मराठ्याच्या काळात ब्रिटिशांची सत्ता स्थापना. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न दिसतील. ठीक आहे, मराठ्यांची जे काही युद्ध आहेत किंवा मग जे काही तह केलेले आहेत, ठीक आहे, तर त्याच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न दिसतील. तर हे तुम्ही प्रॉपर करणं इथे अपेक्षित आहे. ठीक आहे, मग आधुनिकमध्ये आता इथे टॉपिक वाईज मी लिहिलेलं नाही आहे, पण ते आता 20चं जेव्हा ॲनालिसिस दाखवेल तेव्हा तुम्हाला दाखवेल आधुनिकमध्ये कसे कसे प्रश्न आलेले आहे. ठीक आहे, तर सत्ता स्थापनेच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न दिसतील, समाज सुधारकावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न दिसतील आणि वृत्तपत्रे. ठीक आहे, तर हे पण तुम्ही वृत्तपत्रे तुम्ही परीक्षेच्या अगोदर तुम्ही वाचून घ्या. समाज सुधारक महत्त्वाचा टॉपिक ठरतो. सिंपल प्रश्न येतात, हा पण तुम्ही टॉपिक व्यवस्थित करा समाज सुधारकाचा. ठीक आहे, 2-3 प्रश्न तुम्हाला 100% येतात त्याच्यावर. ओके, तर हे झालं इतिहासाचं तुमचा अप्रोच आणि महत्त्वाचे टॉपिक. तर हिस्ट्रीच्या बाबतीत महत्त्वाचे टॉपिक प्राचीन ऑलरेडी सांगितलेलं तुम्हाला समराईज करतो आहे. प्राचीनच्या बाबतीत डायव्हर्स प्रश्न आहे, सगळे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. मिडिवलच्या बाबतीत दिल्ली सल्तनतवर रेग्युलर प्रश्न आहे. मराठ्याच्या बाबतीत मराठ्याच्या दरम्यान इंग्रजांची सत्ता स्थापना, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. आणि मग जे दक्षिणेकडील राज्याने आहे ते महत्त्वाचे ठरतात, ते पण तुम्ही प्रॉपर करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, दक्षिणेकडील राज्य त्यामध्ये विजयनगर, बहामानी ते प्रॉपर करणं अपेक्षित आहे आणि मुघल. ओके, त्यानंतर मग आधुनिकमध्ये तुम्हाला डायव्हर्स जे आधुनिकचा अप्रोच तुम्हाला ऑलरेडी सांगितला. आधुनिकचं काय करायचं तुम्ही, म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून जे टॉपिकवर प्रश्न आलेले त्याच्यावर जास्त फोकस करा. ठीक आहे, आणि नंतर मग उर्वरित टॉपिकवर तुम्ही लक्ष घालू शकता. ठीक आहे, आणि सत्ता स्थापने, समाज सुधारकावर तुम्हाला 2-3 प्रश्न आलेले दिसतील, वृत्तपत्रावर तुम्हाला 1 प्रश्न. ठीक आहे, तर असे 3-4 प्रश्न तुमचे इथंच कव्हर झाले, राईट. तर अशा प्रकारचं तुमचं इतिहासाचा अप्रोच असायला पाहिजे. त्यानंतर जॉग्रफी. ठीक आहे, तर जॉग्रफीच्या बाबतीत बघा, जॉग्रफीच्या बाबतीत पृथ्वी, ऋतुनिर्मिती, यामध्ये आता ऋतुनिर्मिती मग संपाददिन, रेखावृत्त, अक्षरवृत्त. ठीक आहे, तर याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील, तर ते तुम्ही करून टाका. ठीक आहे, मंगळ ह्या ग्रहावर बेसिकली तो प्रश्न आलेला होता, मंगळाचं तापमान किती अशा प्रकारचं, तेव्हा कारण ही मंगळ मोहीम प्रसिद्ध झालेली होती, तर त्यामुळे मग तो प्रश्न त्यांनी टाकलेला होता. ठीक आहे, तर जे बेसिक आहे आता स्टेट बोर्डसाठी जॉग्रफीसाठी स्टेट बोर्डच महत्त्वाचं ठरतं. स्टेट बोर्डमधूनच बरेचसे प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. 5वी ते 11वीपर्यंत स्टेट बोर्ड करायचं, आणि 5वी ते 11वीपर्यंत स्टेट बोर्ड करायचं तुम्ही. आणि काय करू शकता, 11वीचं जे NCERT आहे आता त्याचं ट्रान्सलेटेड पण ते शारदा प्रकाशनाने उपलब्ध करून दिलेलं आहे, ते पण तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, जर इंग्लिश समजायला अवघड जात असेल तर. ठीक आहे, तर ते पण तुम्ही करू शकता, राईट. मग उत्पत्ती सिद्धांतामध्ये पृथ्वीचे अंतरंग, भूखंड, नंतर मग भूखंड अपवहन किंवा मग अंतर्गाभा, बाह्यगाभा, याच्यावर बेसिकली प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. ठीक आहे, तर हा टॉपिक महत्त्वाचा ठरतो, उत्पत्ती सिद्धांत, पृथ्वीचे अंतरंग. ठीक आहे, ते एक थोडंसं बघून घ्या. ठीक आहे, बाह्यगाभा, अंतर्गाभा जे काही आहे ना, ते व्यवस्थित तुम्ही करून घेणार. ठीक आहे, नंतर पृथ्वीचे अंतरंगण, त्याचबरोबर ज्वालामुखीचे प्रकार, ज्वालामुखीची नावे, कुठली ज्वालामुखी आहे ते प्रॉपर करून घ्या. त्याच्यावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न आहेत, अतिशय महत्त्वाचा टॉपिक ठरतो तो. नंतर मग लँडफॉर्म, हे तर लँडफॉर्म तर 100% फिक्स प्रश्न आहेत. लँडफॉर्म सगळे करून घ्यायचे, सिंपल असतात ते.
ठीक आहे. स्टेट बोर्डच्या माध्यमातून तुमचं सगळं ते प्रॉपर कवर होऊन जातं. नंतर मग खडक निर्मिती, ठीक आहे. तर हिमालयाची निर्मिती कशी झालेली, पर्वत निर्मिती किंवा खडक निर्मिती, ठीक आहे. मग पर्वतांचे ते काही प्रकार नाही का, ठोकळा पर्वत कुठलं कसं नाही का, तर त्या टाईपचे प्रश्न तुम्हाला ते खडक निर्मिती किंवा भूरूप निर्मितीमध्ये तुम्हाला हा टॉपिकमध्ये तुम्हाला तशा प्रकारचे प्रश्न आलेले दिसतील. ते पण तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. हवामान या घटकामध्ये लक्षात घ्या. मग नंतर मग अल निनो ला निना याच्यावर पण रेग्युलर प्रश्न येतात. हा पण टॉपिक जरा करून घ्या, ठीक आहे. अल निनो ला निना, ठीक आहे. नंतर मग हवामानामध्ये मग यामध्ये मग आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता हा पण कन्सेप्ट व्यवस्थित करून घ्या. आणि त्यानंतर मग हीट बॅलन्स याच्यावर पण तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील. हे पण तुम्ही प्रॉपर करून घ्या, ठीक आहे. नंतर मग वारे ह्या घटकावर हा तर याच्यावर पण फिक्स प्रश्न आहे. वारे अतिशय महत्त्वाचा. त्यामध्ये मग स्थानिक वारे आणि मग जे जागतिक म्हणजे थंड वारे, उष्ण वारे जे आहेत, ठीक आहे. तर ते पण तुम्ही प्रॉपर करून घ्या, ठीक आहे. त्याच्यावर पण तुम्हाला रेग्युलर प्रश्न आहे. त्याचबरोबर मग भारताच्या संबंधित वारे, पश्चिमी वारे, ठीक आहे, ईशान्य वारे, ठीक आहे, नैऋत्य वारे, ठीक आहे, ते पण करा. नंतर मग त्याच्यामध्ये मग व्यापारी वारे कुठले आहे की नाही, प्रतिव्यापारी वारे कुठले, म्हणजे असे डायरेक्शन देऊन देते, मॅप देऊन देते. त्याच्यामध्ये व्यापारी वारे कुठले, प्रतिव्यापारी वारे कुठले, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिसतील. तर वारे हा टॉपिक महत्त्वाचा तुमच्यासाठी ठरून जातो. मग वर्ल्ड जॉग्राफीमध्ये वने याच्यावर काय तुम्हाला रेग्युलर प्रश्न तुम्हाला दिसणार नाही, ठीक आहे. नंतर मग वर्ल्ड जॉग्राफीमध्ये वाळवंट कुठला, नंतर तिबेट पठार, ठीक आहे. नंतर मग कुठली म्हणजे नदी, ठीक आहे. कोलोराडो नदीवर प्रश्न आलेला होता. टिटिकाका सरोवर प्रश्न आलेला होता, ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वर्ल्ड जॉग्राफीवर दिसतील. तर त्यासाठी जे वर्ल्ड जॉग्राफी तुम्ही जे 11वीचं नवीन पुस्तक आहे ना, 11वीचं न्यू पुस्तक, तर त्याच्यामध्ये वर्ल्ड जॉग्राफी तुम्हाला दिलेली आहे, ठीक आहे. ते जरी केलं तरी तुमच्या याच्यावरचे प्रश्न तुमचे टॅकल होतात. मस्त मॅप फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. हे सगळं समराईज फॉर्ममध्ये तुम्हाला सौदी सरांचे जे भूगोल आणि पर्यावरण जे प्रिलिम्ससाठी पुस्तक आहे, हे सगळं समराईज फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये पण तुम्हाला भेटेल. तर रिव्हिजनसाठी ते पण पुस्तक एक उपयुक्त ठरू शकतं, ओके. लगेच पुस्तकं चेंज करायची गरज नाही. जे वाचतं आहे तेच वाचा, ठीक आहे. आता 1 महिना राहिला आहे, सांगतोय फक्त मी, ओके. नंतर मग भारताच्या भूगोलावर, ठीक आहे. तर यामध्ये पण तुम्ही फिजिकल जॉग्राफीवर फोकस करा, फिजिकल जॉग्राफीवर, ठीक आहे. आर्थिक वगैरे विशेष काय फोकस करण्याची गरज नाही. फिजिकल जॉग्राफीवर फोकस करा, मृदावर फोकस करा. त्यामध्ये मग भारताच्या नद्या, ठीक आहे, सरोवरे, त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. त्याच्यावर तुमचे प्रश्न आलेले तुम्हाला दिसतील, ठीक आहे. नंतर मग आता यामध्ये आर्थिक भूगोलावर तुम्हाला प्रश्न आलेले दिसत नाही, तर जे फिजिकल जॉग्राफीवर त्याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील, ठीक आहे. नंतर मग हे बंदरे दळण एखादा प्रश्नच येतो बरं का ह्याच्यावर, जे हे जे तुम्हाला आर्थिकवर दिसत आहेत ना हे काही प्रश्न, तर हे एखादंच प्रश्न येतात. त्यासाठी ते टॉपिक तेवढे काही महत्त्वाचे ठरत नाही. महाराष्ट्राची नद्या, तर आता महाराष्ट्राच्या बाबतीत पण महाराष्ट्राच्या फिजिकल जॉग्राफीवर तुम्ही फोकस करा. फिजिकल आणि राजकीय तेवढं करून टाका बस. त्याच्यावर पण फोकस केलं तरी तुमचे प्रश्न टॅकल होऊन जातात, ठीक आहे. खनिजे बघा, खनिजावर एकच प्रश्न 13ला आलेला, नंतर तुम्हाला प्रश्न आलेले दिसणार नाही. तर त्यासाठी म्हणतोय फिजिकल जॉग्राफीवर फोकस करा महाराष्ट्राच्या बाबतीत आणि भारताच्या बाबतीतही, ठीक आहे. तिथे प्रश्न आलेले तुम्हाला दिसतील. नंतर मग ओशोनोग्राफीवर, तर ओशोनोग्राफी पण हा एक छोटासा टॉपिक आहे, चांगला करून टाका. याच्यावर एखाद प्रश्न आला तर आला. शार्तावर प्रश्न येतो, शार्तानुसार कुठल्या समुद्राचा क्रम कसा आहे, काय आहे, अशा प्रकारचे प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर तो ओशोनोग्राफी पण बेसिक चॅप्टर आहे, तो पण तुम्ही करून घ्या. 7वी की 8वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ओशोनोग्राफीवर एक मस्त चॅप्टर दिलं आहे, कन्सेप्च्युअल चॅप्टर आहे, करून घ्या तो व्यवस्थित, ओके. तर हा झाला जॉग्राफीचा अप्रोच. तर जॉग्राफीमध्ये आता हा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर ठरतो म्हणजे इकॉनॉमिक्स सब्जेक्ट, ठीक आहे. इथे बऱ्याच लोकांचा अप्रोच चुकतो. हा थोडासा याच्यावर मी थोडंसं बोलेल, ठीक आहे. तर जॉग्राफीच्या बाबतीत एक समराईज फॉर्ममध्ये पृथ्वीचे अंतरंग, पृथ्वीची ऋतुनिर्मिती, उत्पत्ती सिद्धांत व्यवस्थित करा, लँडफॉर्म, नंतर भूरूप निर्मिती, ऋतू, वारे, ठीक आहे. नंतर मग वर्ल्ड जॉग्राफीमध्ये जे बेसिक 11वीचं पुस्तक तुम्हाला सांगितलेलं ते त्याच्या माध्यमातून वर्ल्ड जॉग्राफी करू शकता. इंडिया आणि महाराष्ट्राच्या बाबतीत फिजिकल जॉग्राफीवर फोकस करा, इंडिया आणि महाराष्ट्राच्या बाबतीत, ठीक आहे. ओशनोग्राफी बेसिक करून घ्या, तो पण महत्त्वाचं ठरेल. आता इकॉनॉमिक्सच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्स जो घटक आहे ना, याच्यावर जे प्रश्न येत आहेत 15 प्रश्न येतात इकॉनॉमिक्सवर, ठीक आहे. ते इकॉनॉमिक्सचे 2 प्रकार पडतात, ठीक आहे. एक डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स असतो आणि एक कोर इकॉनॉमिक्स असतो. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला जो काही प्रश्न येत आहेत ते डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर येत आहेत, लक्षात ठेवा. डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर इकॉनॉमिक्सचे 2 प्रकार, ठीक आहे. एक डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आणि एक कोर इकॉनॉमिक्स. तर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर साधारण तुमचे 12 ते 13 प्रश्न तुम्हाला डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर आलेले दिसतील आणि कोर इकॉनॉमिक्सवर 2 ते 3 प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. बरेच विद्यार्थी
बरेच विद्यार्थी काय करतात की इकॉनॉमिक्स करायच्या याच्या नादात नाही का कोर इकॉनॉमिक्सवर जास्त फोकस करतात आणि डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर दुर्लक्ष करतात. ठीक आहे, म्हणजे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स म्हणजे देसले भाग 2 हे जे पुस्तक आहे, देसले सरांचं भाग 2 पुस्तक, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स दिलं आहे, याच्यामध्ये काय दिलं आहे, कोर इकॉनॉमिक्स दिलेलं आहे भाग 1 मध्ये. ठीक आहे, तर कोर इकॉनॉमिक्सवर फोकस करत बसतात आणि मग त्याच्यामध्ये उद्योग सहकार सगळं करत बसतात. ते परीक्षेला जाऊन ते प्रश्नच येत नाही. त्यासाठी ह्या 2-3 प्रश्नासाठी तुम्ही काय करायचं, ज्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत ते टॉपिक तुम्ही प्रॉपर करा. त्याच्या माध्यमातून तुमचं जे काही कोर इकॉनॉमिक्स आहे, ठीक आहे, तर त्याचे प्रश्न तुमचे टॅकल होऊन जाईल. आणि डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स जे आहे, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, तर यावर जे काही प्रश्न येत आहेत ते 12 ते 13 प्रश्न तुम्हाला डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर येतात. तर ते तुम्ही प्रॉपर करा, इथे तुमचा स्कोर आहे. ठीक आहे, तर चुकीच्या अप्रोचने म्हणजे अभ्यास, बरेच विद्यार्थी जीव तोडून अभ्यास करतात, प्रॉपर डायरेक्शन नसलं ना तर मग तुमची अभ्यासाची दिशा चुकते, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि मग परत मग त्यासाठी तुम्हाला अजून 1 वर्ष वाया घालावं लागतं, राईट. तर इथला टाईम कमी करण्यासाठी, या प्रोसेसमधला टाईम कमी करण्यासाठी तुम्ही योग्य डायरेक्शननी अभ्यास करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आता डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये नियोजन, पंचवार्षिक योजना, ठीक आहे, नियोजन, आता मी डिव्हिजन करून टाकलेलं आहे. तर नियोजन, पंचवार्षिक योजना, पंचवार्षिक योजनामधील योजना, आता ही मी माझ्या सोयीनं डिव्हिजन करून टाकलेलं होतं. ठीक आहे, तर नियोजन तर नियोजन या घटकावर, म्हणजे नियोजनची जी काही थिअरी आहे, ठीक आहे, तर त्यामध्ये मग नियोजनचं म्हणजे भारतातील विकास, त्यामध्ये मग काय बॉम्बे प्लान वगैरे जे काय दिलेले आहेत ते वेगवेगळे प्लान दिलेले आहेत. ठीक आहे, तर नियोजनच्या थिअरीवर तुम्हाला एक प्रश्न आलेले दिसतील 17. तर नियोजनची थिअरी 17-19ला तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील. तर हे तुम्ही व्यवस्थित करून घेणे. पंचवार्षिक योजना, आता पंचवार्षिक योजनावर सिंपल प्रश्न येतात. खूप काही डेटा, आपण ते देसले सरांच्या पुस्तकामध्ये पंचवार्षिक योजनामध्ये खूप डेटा दिलेला आहे, पण त्या सगळ्या डेटावर प्रश्न येत नाहीत. प्रश्न बघितलं तुम्हाला कळेल की बेसिक डेटावर प्रश्न येतोय. ठीक आहे, जास्त डेटावर प्रश्न आला तर GDP ग्रोथ रेट वगैरे प्रश्न येतात. ठीक आहे, पण तो पण मेन्सला वगैरे येतोय. प्रीला तर एवढे म्हणजे डीपमध्ये प्रश्न तुम्हाला दिसत नाही पंचवार्षिक योजनेवर. ठीक आहे, तर पंचवार्षिक योजनेचं एखाद्या पंचवार्षिक योजनेचं टायटल काय, मूड फोकस कशावर होता, बेसिक एकदम बेसिक प्रतिमान काय होतं, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. तर पंचवार्षिक योजना तुम्ही प्रॉपर करा. पंचवार्षिक योजनामधील योजना म्हणजे काय, तर XYZ योजना ही कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये चालू करण्यात आली, अशा प्रकारचा तो प्रश्न होतो. तर तो तुम्ही प्रॉपर करा. ठीक आहे, तर अशा प्रकारचे 3 गोष्टी तुम्ही याच्या माध्यमातून तुम्ही कव्हर करू शकता. ओके, चालेल. तर हे पंचवार्षिक योजनेवर तुम्ही प्रश्न येत आहेत. हे तिन्ही टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. नियोजनाची थिअरी, पंचवार्षिक योजना, पंचवार्षिक योजनामधील योजना. ठीक आहे, पंचवार्षिक हा जो घटक आहे ना, सगळं वाचल्यानंतर बेसिकली हा घटक वाचायला जायचा. कारण की काय होतं, मग बरेचसे इतर ठिकाणी जे काही वाचलेलं असतं ना, तेच तुम्हाला समराईज फॉर्ममध्ये ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला दिसेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बेरोजगारी वाचला असेल तर बेरोजगारीमध्ये बेरोजगारीच्या योजना कव्हर होतात, राईट. तर त्या योजना तिकडे कव्हर झाल्या, तर मग पंचवार्षिक योजनेमध्ये त्या योजना परत आल्या. ठीक आहे, तर ते म्हणजे इथं वाचायला सोपं जातं ना, तर त्यामुळे मग हा टॉपिक तसा शेवटी करायचा. ओके, त्यानंतर मग लोकसंख्या, संकल्पना आणि धोरण. ठीक आहे, आणि लोकसंख्या सेन्सस डेटा. तर बघा, तर लोकसंख्या, संकल्पना, धोरण लोकसंख्या, संकल्पना, धोरण ह्या ज्या घटकावर आहे ना, तर याच्यावर बेसिकली लोकसंख्येच्या थिअरीवर. ठीक आहे, तर लोकसंख्येचे जे काही धोरण आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मग 76-2000चं जे काही धोरण आहे, ठीक आहे, तर ते जे काही धोरण आहे लोकसंख्येच्या संबंधित, ठीक आहे, तर त्याच्यावर बेसिकली प्रश्न आलेले दिसतील. त्याच्यावर आलेले प्रश्न बेसिक आहे. तर मीडियम टर्म गोल कुठला, ठीक आहे, शॉर्ट टर्म गोल कुठला आणि लॉंग टर्म गोल कुठला, अशा प्रकारचे बेसिक प्रश्न. ठीक आहे, नंतर मग डेमोग्राफिक डिव्हिडंडवर प्रश्न आणि शहरीकरणावर प्रश्न. शहरीकरणावर एकदम थिओरॉटिकल प्रश्न येतात, कोणी टॅकल करू शकतं ते. ठीक आहे, नाही वाचलं तरी पण जे धोरणावर प्रश्न येतात ते पण बेसिक प्रश्न येतात. ते धोरणं तुम्ही प्रॉपर करून घ्या. त्यामध्ये मग TFRवर प्रश्न आलेला होता, तर याचं मग TFRवर प्रश्न आला तर मग आपण MMR बघून घेणे. ठीक आहे, CMR बघून घेणे, राईट. तर अशा प्रकारचं याच्या माध्यमातून आपल्याला कळतं की कशावर फोकस करावं. बेसिक प्रश्न येतात, त्यामुळे मग धोरणं प्रॉपर तुम्ही करा लोकसंख्येच्या थिअरीवर. ठीक आहे, नंतर मग लोकसंख्येच्या सेन्सस डेटावर. आता महाराष्ट्र आणि भारत ह्या दोन्ही सेन्सस डेटावर तुम्हाला प्रश्न आलेले दिसेल. पण लेटेस्ट कल हा जो आहे तो तुम्हाला भारताच्या नंतर मग हे बघा 16 अगोदर आहे ना, महाराष्ट्राच्या जो सेन्सस डेटा आहे त्याच्यावर प्रश्न यायचे. महाराष्ट्र भारत दोन्हीवर यायचे. महाराष्ट्रावर पण म्हणजे सिग्निफिकंट प्रश्न तुम्हाला दिसतील 16च्या अगोदर. 16 नंतर काय झालेलं, मग तो फोकस आहे ना भारताच्या सेन्सस डेटावर फोकस झालेला. आणि 16 नंतर मग 19, आता 20 आणि 21मध्ये बघा ते परत ते महाराष्ट्राच्या जे सेन्सस डेटावर तो प्रश्न यायला लागलेले आहेत. ठीक आहे, तर त्यासाठी दोन्ही सेन्सस महत्त्वाचे ठरतात. तर दोन्ही सेन्सस जास्त तुम्ही प्रॉपर करून जाणं अपेक्षित आहे. पण जर तुमच्याकडे आता चॉईस असेल, चॉईस म्हणजे तुमच्याकडे वेळ नसेल, ठीक आहे, आणि तुम्हाला 2पैकी एकच सेन्सस करायचं असेल तर मग भारताच्या सेन्ससवर फोकस करा. लेटेस्ट ट्रेंडमध्ये मग त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर मग भारताचा सेन्सस, महाराष्ट्र सेन्सस दोन्ही म्हणजे बेसिक वरवर, खूप काही डिटेलमध्ये जायची गरज नाही. प्रत्येकाचं समजा 5-5 राज्य कोणते, 5-5 हे कोणते, एवढं सगळं 5-5 देश हे कोणते राज्य, किंवा मग महाराष्ट्राच्या बाबतीत 5-5 जिल्हे कुठले, एवढं नाही करायचं. 2-3 करायचे, जास्त म्हणजे डिटेल करायची काही गरज नाही.
तेवढं लक्षात पण राहणार नाही तुमच्या, ठीक आहे. याच्यावर एक माझ्या टेलिग्राम चॅनलला ऑडिओ लेक्चर आहे, त्याच्या मी ट्रिक्स पण सांगितले लोकसंख्येच्या बाबतीत, ते तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. टेलिग्राम चॅनल ऑलरेडी सांगितलं तुम्हाला निपुण मनावर, ठीक आहे. तर त्यालाच तुम्हाला ते लेक्चर मिळतील, लोकसंख्येचे लेक्चर मिळेल. ओके. नंतर मग योजनाचा ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं मी करंटमध्येच तुम्हाला योजनाचा अप्रोच तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला होता. योजनाचा अप्रोच तुमचा कसा असायला पाहिजे. हां, तर हां, सो दारिद्र्य ह्या घटकावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न दिसतील, ठीक आहे. दारिद्र्यामध्ये मग दारिद्र्याचे इंडेक्स, दारिद्र्याचे मग ते मोजमाप, त्याचे जे संहिता त्या महत्त्वाच्या ठरतात, तर ते तुम्ही प्रॉपर करून घ्या. हा एक महत्त्वाचा घटक ठरतो. बेरोजगारीच्या योजनावर प्रश्न दिसतात, ठीक आहे. बेरोजगारीच्या टाईपवर नाही, बेरोजगारीच्या योजनावर तुम्हाला प्रश्न दिसेल. शाश्वत विकास या घटकावर पण तुम्हाला रेग्युलर प्रश्न दिसेल. त्यामध्ये SDG MDG राईट, ते पण तुम्ही प्रॉपर करून घ्या. शाश्वत विकासाचे कॉन्सेप्ट प्रॉपर करून घ्या, हे पण महत्त्वाचं ठरतो, ठीक आहे. नंतर मग उखाजा या घटकामध्ये लक्षात घ्या. उखाजा यामध्ये पण बेसिक तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील. 1991च्या संकटाच्या आसपास तुम्हाला प्रश्न दिसतील, जसं LPGचा फुल फॉर्म, अर्थमंत्री कोण होते, 91चे संकट ते कशामुळे आलेले, ठीक आहे, तेव्हाची परिस्थिती काय होती, असं बेसिक प्रश्न तुम्हाला दिसेल, ठीक आहे. तर उखाचा घटक तुम्ही असा प्रॉपर करून घ्या. भूसुधारणा हा घटकावर तुम्हाला प्रश्न दिसेल. हा बेसिकली मेन्सचा टॉपिक आहे, ठीक आहे. मेन्समध्ये ग्रामीण सुधारणा म्हणजे HRDमध्ये ग्रामीण विकास हा घटकावर तुम्हाला घटकामध्ये भूसुधारणा हा टॉपिक तुम्हाला दिसेल. पण याच्यावर जे काही प्रश्न येतात ते बेसिक येतात. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, जे ॲनालिसिसचे पुस्तक तुम्ही जे घेतलेले असेल, ठीक आहे, तर त्यामध्ये जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेले आहेत तेवढंच ते करायचं आणि त्याच्या खाली जे एक्सप्लेनेशन दिलेले असते ते प्रॉपर करा. त्याच्या माध्यमातून तुमचं ते कव्हर होईल. आंतरराष्ट्रीय संघटना ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. आंतरराष्ट्रीय संघटना सगळे व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. करंटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. आंतरराष्ट्रीय संघटनावर तुम्ही रेग्युलर प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. तर आंतरराष्ट्रीय संघटनाचा अप्रोच करंटच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्या तुम्ही प्रॉपर करून घ्या. बेसिकवरच तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न आलेले दिसतील. आता हे झालं डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचे महत्त्वाचे टॉपिक. मग कोर इकॉनॉमिक्समध्ये बघा, सहकार या घटकावर आर्थिक वर्ष काहीतरी 2015ला विचारलं, एवढा काही महत्त्वाचा टॉपिक नाही. पण RBI बँकिंग हा जो घटक आहे याच्यावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न दिसतील. तर हा घटक तुम्हाला कोर इकॉनॉमिक्समध्ये महत्त्वाचा ठरतो, ठीक आहे. टॅक्स या घटकावर तुम्हाला एखाद प्रश्न तुम्हाला दिसेल, ठीक आहे, एवढा काही नाही. पण महागाई हा घटक हा महत्त्वाचा ठरतो. टॅक्स पण करून घ्या, ठीक आहे, आला तर आला प्रश्न. पण महागाई हा घटक अतिशय महत्त्वाचा ठरतो. महागाई महत्त्वाचा ठरतो, RBI बँकिंग महत्त्वाचा ठरतो, ठीक आहे. हे तुम्ही प्रॉपर करून घ्या. नॅशनल इन्कम हा एक महत्त्वाचा आहे आणि सेज महत्त्वाचा आहे, ठीक आहे. सेज पण बेसिक प्रश्न त्याच्यावर येतात आणि नॅशनल इन्कम महत्त्वाचा काढा, ठीक आहे. त्याच्यावर एक महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न येतात. तर जर बघितलं ना तुम्ही, तर ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला 2-3च प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील, ठीक आहे. तर कोर इकॉनॉमिक्ससाठी त्यासाठी ज्या घटकावर प्रश्न आले, समजा ह्या एवढ्या घटकावर प्रश्न आले, ते एवढे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून घ्या. तुम्हाला जे काही प्रश्न आहे ना टॅकल करायला सोपं जाईल, ठीक आहे. खूप काही सगळेच टॉपिक काय करायचे तुम्हाला काय गरज नाही, कारण की एकच महिना आहे. एका महिन्यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीवर फोकस करावं ते तुम्हाला कळायला पाहिजे. समजा तुम्ही समजा एखादा प्रश्न येत असेल, तेवढ्याशा प्रश्नासाठी मग बाकीचे सगळे टॉपिक जर तुम्ही करत बसाल, त्या जो डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर जिथे तुम्हाला जास्त प्रश्न वेटेज आहे, जिथे तुम्हाला जास्त मार्क्स मिळत आहे, ठीक आहे, तर मग तिथे त्याची रिव्हिजन प्रॉपर होणार नाही आणि तिथे सोपे प्रश्न चुकण्याचे चान्सेस असतात. तर त्यामुळे जिथे जास्त स्कोर येतो ते टॉपिक तुम्ही प्रॉपर करणं अपेक्षित आहे, ठीक आहे. नंतर मग लास्ट 2020चं ॲनालिसिस बघा. 2020च्या ॲनालिसिसमध्ये मग 2020चा तसा विचार केला ना, तर हा जो पेपर आहे थोडासा अवघड तुम्हाला दिसेल, ठीक आहे. अवघड स्वरूपाचा हा पेपर तुम्हाला दिसेल. पण लॉजिकली जर हा प्रश्न अटेम्प्ट केलेला ना, हा जो प्रश्नपत्रिका अटेम्प्ट केलेला ना, तर याच्यामध्ये चांगला स्कोर येण्याचे चान्सेस होते. बरेच विद्यार्थी म्हणजे ज्यांचे मेन्स दिलेले आहे, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले आहे, तरी 2020ची प्री क्वालिफाय नाही करू शकलेले होते, ठीक आहे. तर कारण की पेपरची लेवल तेवढी अवघड होती. पण लॉजिकली जर पेपर अटेम्प्ट केलेला असताना तर याच्यामध्ये स्कोर करण्यासारखा होता, ठीक आहे. याच्यामध्ये 2020च्या याच्यामध्ये माझ्या प्रीला GSमध्ये 107 स्कोर आलेला, तर सेकंड कीनुसार सांगतोय, ठीक आहे. पण म्हणजे हा एक सिग्निफिकंट खूप चांगला स्कोर तेव्हाचा होता, ठीक आहे. तर याच्यामध्ये आता इतिहासामध्ये जे काही ते 15 प्रश्न आले होते, त्यातले मला समजा 3च प्रश्न ॲक्च्युली जे म्हणजे माहितीतले होते. तरी पण 15 प्रश्न अटेम्प्ट केले होते, 8-9 प्रश्न बरोबर आलेले होते. लॉजिकली अटेम्प्ट केलेला तर तो तुम्ही प्रॉपर तुम्ही अटेम्प्ट करू शकता, ठीक आहे. माहिती नसलेले प्रश्न टॅकल कसे करावे त्याच्यावर एक लेक्चर केलेलं आहे मी माझ्या यूट्यूब चॅनलला, बघा, ठीक आहे. राज्यसेवेचे त्यामध्ये 2020चेच मी काही प्रश्न घेतलेले आहेत, ते कसे अटेम्प्ट केलेले होते ते पण दाखवून दिलेलं आहे, ते एक तुम्ही बघून घ्या, ओके. तर यामध्ये बघा, यामध्ये मध्ययुगीनवर बघा, मध्ययुगीनवर इथं फोकस तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे मध्ययुगीनवर फोकस वाढलेला तुम्हाला दिसेल आणि प्राचीनवर फोकस तुम्हाला कमी झालेलं दिसेल. प्राचीनवर आय थिंक 3 प्रश्न तुम्हाला दिसेल, मध्ययुगीनवर 4 प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील, ठीक आहे.
पण मेजर फोकस मग त्यांनी इकडे वळवलेला तुम्हाला दिसेल आधुनिकमध्ये. तर आधुनिकमध्ये बघा जे व्यक्तिविशेषवर तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील, जिल्हे विलिनीकरण, जे 11वीच्या विलिनीकरण जो तुम्हाला 11वीचं पुस्तक सांगितलं ते तुम्ही करा व्यवस्थित, ठीक आहे. क्रांतिकारकावर एक प्रश्न, नंतर स्त्रियांच्या सहभागावर एक प्रश्न, शाहू फुले, रामचंद्र घाटगे याच्यावर म्हणजे जे समाजसुधारकावर एक प्रश्न तुम्हाला 2 प्रश्न तुम्हाला बेसिकली समाजसुधारकावर 2-3 प्रश्न तुम्हाला आलेले इथे दिसतील, ठीक आहे. नंतर आदिवासी चळवळीवर एक प्रश्न, पेरुडेकर एक प्रश्न आलेला होता. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला डिवाईड झालेले दिसतील, ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही सध्याच्या ह्या याच्यामध्ये म्हणजे आधुनिकवर पण तुम्ही लक्ष घालणं अपेक्षित आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही हा जो काही आधुनिक आहे म्हणजे आधुनिकचे प्रश्न तुम्ही टॅकल करणं अपेक्षित आहे. 20-21मध्ये जर बघितलं तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन मिळून काहीतरी 1-2 प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. त्यामुळे हा घटक सध्या महत्त्वाचा ठरून जातो, ठीक आहे. आणि यामध्ये लक्षात घ्या मग इतिहासामध्ये कुठेही वाचताना, काही वाचताना व्यक्ती हा घटक महत्त्वाचा ठरतो. जे काही वाचताय तुम्ही, जे काही प्रकरण वाचताय, जे काही चॅप्टर तुम्ही वाचताय, तर व्यक्ती ह्या म्हणजे व्यक्ती ह्या घटकावर तुम्ही फोकस केला तर तुम्ही तुमचे प्रश्न सहज तुमचे टॅकल होतील. व्यक्ती आणि संस्था, ठीक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 11वीचं जुनं पुस्तक तुम्ही वाचू शकता. नंतर मग जॉग्रफीमध्ये बघा, जॉग्रफीमध्ये पण पॅटर्न 2020च्या याच्यामध्ये तुम्हाला जग, महाराष्ट्र आणि भारत याच्यावर इक्वली डिवाईड झालेले प्रश्न तुम्हाला दिसतील. 15 प्रश्न, 5 प्रश्न इकडे, 5 प्रश्न इकडे, 5 प्रश्न इकडे, असे 5-5 प्रश्न डिवाईड झालेले तुम्हाला दिसतील. तर यामध्ये बघा महाराष्ट्राचे एकूण टोटली 5च्या 5ही प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रावर आले नाही दिसत. तर 5 पैकी 3 प्रश्न महाराष्ट्रावर आलेले दिसतील आणि 2 प्रश्न इतर घटक आहेत. त्यामध्ये ऑप्टिमम पॉप्युलेशनच्या कन्सेप्टवर आला होता आणि तुकडीकरणावर एक प्रश्न आला होता, ठीक आहे. तर असं प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. तर महाराष्ट्रावर स्पेसिफिकली 3च प्रश्न, तरी पण महाराष्ट्र वेटेज कमी आहे. तर महाराष्ट्राचे प्रश्न आले तर फिजिकल आणि राजकीय, तेच तुम्हाला सांगतोय फिजिकल, त्यातही फिजिकल अतिशय महत्त्वाचा ठरतो राजकीयपेक्षा, ठीक आहे. राजकीयचं काही नाही, 1-2 पानाचं चॅप्टर आहे ते, राजकीय पण करून घ्यायचं, ठीक आहे. तर फिजिकल आणि राजकीय तुम्ही करून टाकायचा. महाराष्ट्राच्या बाबतीत तुमचे महाराष्ट्राचे प्रश्न टॅकल करण्यास मदत होईल. ऑलरेडी हे तर सांगितलं आहे, हेच घटक आहेत जे अगोदर आपण डिस्कस केलेले आहे, त्याच घटकावर तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील. बघा वार रेषा किंवा मग वारे त्याच्यावर प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. नंतर मग इथे फिजिकल जॉग्रफीवर तेच प्रश्न आहेत. खडक, भारताच्या बाबतीत खडक, नंतर मग नद्या, फिजिकल जॉग्रफी तुम्हाला फोकस करायला सांगितलं होतं, राईट. तर तेच तुम्ही हवामान, भारताचे हवामान, मोसमी वारे, ठीक आहे, त्याची कारणे नाही काय, याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील. एकच तुम्हाला काही ते आर्थिक भूगोलावर प्रश्न आला, पण तो सिंपल प्रश्न होता, एवढा काही अवघड प्रश्न नव्हता, म्हणजे तुम्ही नॉर्मल कॉमन सेन्सनी सॉल्व्ह करू शकला असता. तर भारताच्या बाबतीत फिजिकल जॉग्रफीवर फोकस, नंतर मग महाराष्ट्राच्या बाबतीत फिजिकल जॉग्रफीवर फोकस, राजकीय पण करून टाका आणि इकडे पण फिजिकल जॉग्रफीवर तुम्ही फोकस करणं अपेक्षित आहे जगाच्या बाबतीत, ओके. नंतर मग एन्व्हायरमेंटच्या बाबतीत हॅबिटॅट डिस्ट्रक्शनवर कशामुळे झालेलं, पार्क कुठला पार्क कुठल्या राज्यामध्ये आहे, ध्वनीचे परिणाम, बेसिक प्रश्न आहेत एन्व्हायरमेंटमध्ये, ठीक आहे. 5 प्रश्न जनरली येतात, पण तुम्हाला ह्यावेळेस 7 प्रश्न तुम्हाला एन्व्हायरमेंटवर दिसतील. आणि मग एन्व्हायरमेंटवर 7 प्रश्न, तर बेसिकली जनरली 5 असतात. मग त्यांनी मग सायन्सचं वेटेज कमी करून टाकलं, सायन्सला 17 की 18 प्रश्न आलेले तुम्हाला दिसतील, ठीक आहे. सायन्सला जनरली 20 असतात, तर सायन्सला 17-18 आलेले दिसतील. तर ओके, तर अशा प्रकारचं प्राणी जात, त्याचे महत्त्व, ठीक आहे. नंतर मग स्ट्रॅटोस्फिअर, CFC, ओझोन याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये दिसतील. हे बेसिक आहे, तर त्यासाठीच तुम्हाला सांगतो एन्व्हायरमेंट पण करताना बेसिक करायला तुम्हाला सांगितलं होतं. याच्या अगोदर माझे लेक्चर केले असेल तर तुम्हाला एन्व्हायरमेंटला तुम्हाला अप्रोच सांगितलेला होता की ॲटलीस्ट तुम्ही PYQ तरी करा एन्व्हायरमेंटचे. आणि जर त्यासाठी तुम्हाला घोरपडे सरांचं पुस्तक मी अगोदर सांगितलं होतं वाचायला. घोरपडे सरांचं पुस्तक ते तुम्ही 3 दिवसात वाचायचं. त्याच्या मायक्रोनोट 15-16 पानाच्या नोट्स करून घ्यायच्या आणि त्याच नोट्स तुम्ही प्रीला वापरू शकता, मेन्सला वापरू शकता, असं मी अप्रोच सांगितला होता. पण ठीक आहे, जर तुम्ही आता जर नाही केलं असेल तर एन्व्हायरमेंटचं ॲटलीस्ट PYQ प्रॉपर करा, ठीक आहे. त्याच्या माध्यमातून तुमचे PYQ आणि त्याच्या खाली जे ॲनालिसिसच्या पुस्तकात एक्सप्लेनेशन दिलेलं असतं, ठीक आहे, एक्सप्लेनेशन PYQ आणि एक्सप्लेनेशन जे दिलेलं असतं तेवढं प्रॉपर करा. तुमचं एन्व्हायरमेंटची गरज त्या माध्यमातून तुम्ही पूर्ण करू शकता, ठीक आहे. इकॉनॉमिक्स अगोदर सांगितल्याप्रमाणे इकॉनॉमिक्समध्ये पण बघा, हे बघा याच्यामध्ये पण बघा तुम्हाला डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवरच फोकस तुम्हाला दिसेल. त्यामध्ये 12 प्रश्न तुम्हाला डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर दिसतील. 5+7 प्रश्न हे तुमचे योजनावर दिसतील, 5 प्रश्न तुमचे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर दिसतील, ठीक आहे. योजना पण जे तुम्हाला देसले भाग 2 पुस्तक वाचायला सांगितलं ते जर पुस्तक तुम्ही प्रॉपर केलं तर त्याच्या माध्यमातून तुमचे योजनाचे पण प्रश्न टॅकल होऊन जातात, ठीक आहे. त्यानंतर मग जे कोर इकॉनॉमिक्सवर प्रश्न आलेले त्याच्यावर तुम्हाला 4 प्रश्न दिसतील, पण 4 नाही ॲक्च्युली ते 2च प्रश्न तुम्हाला 3च बेसिकली दिसतील. यामध्ये नॅशनल इन्कमवर एक प्रश्न आहे, उखाजावर एक प्रश्न आहे, आर्थिक सुधारणा काय ते. सिंपल प्रश्न आहे, खूप काही अवघड पण होते, ठीक आहे. तर याच्यावर 3 प्रश्न मी तुम्हाला काय सांगितलं, 2 किंवा मॅक्सिमम 3 प्रश्न तुम्हाला याच्यावर आलेले दिसतील. एक आहे US डॉलर
मॅचिंग प्रोग्राम हा म्हणजे कोर आणि डेव्हलपमेंट दोन्ही याच्यामध्ये येत नाही, तो बेसिकली वेगळं म्हणजे इतर ह्या घटकामध्ये आपण त्याला कॅटेगराईज केलेलं. तर 2 ते 3 प्रश्न तुम्हाला इथे पण म्हणजे पॅटर्न तो मेंटेन केलेला आहे तुम्हाला असं दिसेल 20ला. आणि 21ला जर बघितलं तर तुम्हाला इकॉनॉमिक्स या घटकावर तुम्हाला एकच प्रश्न आलेला दिसेल. सॉरी, इकॉनॉमिक्सच्या कोर इकॉनॉमिक्सवर तुम्हाला आय थिंक सो एकच प्रश्न आलेला दिसतोय. ठीक आहे. सायन्स या घटकामध्ये पण तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं. ठीक आहे. बघा, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर बायोलॉजीचं पहिले वेटेज जास्त होतं, तर आताच त्यांनी बायोलॉजीचं वेटेज कमी केलेलं दिसेल. बायोलॉजीवर तुम्हाला 6 प्रश्न दिसतील, इथे 6 प्रश्न दिसतील, इथे 5 प्रश्न दिसतील. बायोलॉजीवर पहिले 10 प्रश्न असायचे, इथे 5, इथं 5 असं जनरली डिस्ट्रीब्युशन असायचं. ठीक आहे. इथं 5 असं जनरली डिस्ट्रीब्युशन होतं, इथं 10 प्रश्न असं डिस्ट्रीब्युशन होतं. तर बायोलॉजीवर बघा, आता त्यांनी 6 प्रश्न झाले विचारलेले आणि इथे 6 प्रश्न दिसतील, इथे 5 प्रश्न आणि 2 प्रश्न तुम्हाला ते एन्व्हायरमेंटला ॲड केलेले तुम्हाला तिकडे दिसतील. म्हणजे 17, 6, 12 आणि 5, 17 प्रश्न तुम्हाला एकंदरीत सायन्सवर ॲड झालेले तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये पण तेच टॉपिक आहे. काही हे बघा, फिजिक्स, केमिस्ट्री अगोदर सांगितल्याप्रमाणे सेमच टॉपिक आहे, खूप काही जास्त डिफरन्स नाही आहे. ठीक आहे. साऊंडवर तुम्हाला दिसेल. ठीक आहे. कम्युनिकेशन सॅटेलाईटवर तुम्हाला प्रश्न दिसेल, रेडिओ ॲक्टिव्हिटीवर तुम्हाला प्रश्न दिसेल, ॲटॉमिक मॉडेलवर प्रश्न दिसेल. ठीक आहे. तर तेच टॉपिक आहे, ते तुम्ही प्रॉपर करा. राईट. ज्या टॉपिकवर तुम्ही फोकस करा, तुम्हाला तुमचं म्हणजे बेसिकली शेवटच्या काळामध्ये जास्त महत्त्वाच्या टॉपिकवर फोकस करून जास्तीत जास्त स्कोअर करण्यास मदत होईल. ठीक आहे. पॉलिटीमध्ये सिमिलर पॅटर्न मेंटेन केलेलं तुम्हाला दिसेल. पॉलिटीमध्ये पण बघा, यामध्ये आता एकच प्रश्न तुमचा पॉलिटी भाग 2 मधला आलेला आहे, 14+1. ठीक आहे. तर 14+1 म्हणजे 14, एक प्रश्न पॉलिटी भाग 2वर आलेला आहे. त्यासाठी मग सगळं पॉलिटी भाग 2 करायचं काय? नाही, बिलकुल नाही. जर तुम्ही तो कॅबिनेट सेक्रेटेरिएटवर प्रश्न आलेला होता, ठीक आहे, ते जर तुम्ही प्रॉपर लॉजिकली हा प्रश्न अटेम्प्ट केलेला असता तर हा प्रश्न तुमचा सुटला असता. ठीक आहे. लॉजिकल प्रश्न होता, काही अवघड प्रश्न नव्हता. तर 14 प्रश्न कोर पॉलिटीवर येते आणि बेसिक तेच टॉपिक आहे, त्याच टॉपिकवर तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील. ठीक आहे. हे टॉपिक तुम्ही इथे बघू शकता. ही पीडीएफ पण मी वाटल्यास आपल्या जे चाणक्य अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर पण शेअर करायला सांगतो. आणि हँड रिटन पीडीएफ पण माझ्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्हाला मिळेल. त्यामध्ये मी महत्त्वाचे टॉपिक हायलाईट पण करून दिलेले आहे, ते पण तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळेल @निपुण मनोहर ह्या चॅनलवर. ठीक आहे. लक्षात ठेवा. ओके. चला पुढे करंट ह्या घटकावर बघा. करंट ह्या घटकावर सिम्पल तेच टॉपिक आहे, काही वेगळं काही नाही. बघा, फिल्म अवॉर्ड्स, नंतर मग यामध्ये मग एक मिनटं, हां, आंतरराष्ट्रीय घडामोडीवर, आर्थिक, राष्ट्रीय घडामोडीवर, राज्य, स्पोर्टवर. ठीक आहे. कोणी हॅट्रिक केलेली नाही का, पुरस्कार, तेच बेसिक. आता बघा, हे नॅशनल फिल्म अवॉर्ड आहे. ठीक आहे. तर हा पण म्हणजे मेजरच पुरस्कार आहे ना. साहित्य अकादमी तुम्हाला सांगितलं होतं मेजर पुरस्कार, त्याच्यावरच प्रश्न आहे, तर त्याच्यावर प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील. ठीक आहे. नंतर मग चर्चेतील जे काही स्पेस किंवा मिशन्स असतात त्याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील. तर तेच टॉपिक आहे, तेच तुम्ही प्रॉपर करा व्यवस्थित, तुम्हाला त्याच्यामधनं प्रश्न आलेले त्यामध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर हे झालं टोटल 13 ते 20 पर्यंतचं ॲनालिसिस. याच्या माध्यमातून मी जे काही ॲनालिसिस केलं ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे. विषयवार महत्त्वाचे कुठले टॉपिक आहे तेही तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर शेवटच्या महिन्यामध्ये एकंदरीत तुमचं डिव्हिजन कसं असायला पाहिजे, किती रिव्हिजन तुम्ही पॉसिबल आहे ते पण तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर 2 रिव्हिजन तुम्ही प्रॉपर करू शकता. त्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं मी 8 ते 10 दिवसाची एक रिव्हिजन आणि दुसरी रिव्हिजन एक रिव्हिजन ते तुमची 15 ते 17 दिवसाची, अशा 2 रिव्हिजन तुम्ही ह्या 27 दिवसामध्ये करू शकता. ठीक आहे. आणि ह्या 27 दिवसामध्ये 2 रिव्हिजन करून सफिशियंट होऊन जाईल. आणि जे काही तुम्ही वाचलेलं त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर तुम्ही काय म्हणता येईल त्याला, त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि जे काही मी ॲनालिसिस दिलं आहे, तुम्ही स्वतः जे काही ॲनालिसिस केलं असेल त्याच्या माध्यमातून एक चेकलिस्ट बनवा महत्त्वाच्या टॉपिकची. आणि ती चेकलिस्ट तुम्हाला शेवटच्या काळामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करण्यामध्ये अतिशय महत्त्वाची ठरेल. ठीक आहे. तर ती चेकलिस्ट व्यवस्थित बघा. त्याच्या माध्यमातून शेवटचे जेव्हा 1-2 दिवस असतात तर त्या वेळेमध्ये शेवटच्या 1-2 दिवसामध्ये जी चेकलिस्ट जरी बघितली तरी तुम्हाला कॉन्फिडन्स गेन होईल. ठीक आहे. की हे महत्त्वाचे टॉपिक आहे, हे मी सगळे केलेले आहे, त्यामुळे मग मी परीक्षेत चांगला परफॉर्मन्स करेल. सगळ्यांना माझ्यातर्फे 21 ऑगस्टसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.